माझ्याबरोबर जे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले, आम्ही या ठिकाणी आदरणीय प्रांत साहेबांना व या ठिकाणी भूसंपादनाचे जे आपले जिल्हाधिकारी आहेत त्यांना देखील या ठिकाणी निवेदन दिलं. आमच्या शेतकऱ्यांच्या भावना आहेत, आम्ही कुठल्याही परिस्थितीत बागायत जमिनीतून या ठिकाणी रेल्वे जाऊ देणार नाही, ही प्रमुख सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं या ठिकाणी मी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्यांना देखील विनंती करतो की साहेब, हे निवेदन तुम्ही वरती शासन दरबारी शेतकरी हितासाठी लवकरात लवकर पोचावं व आम्हाला या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती करतो. धन्यवाद. चर्चा समाधानकारक झाली. चर्चेतून या ठिकाणी आदरणीय साहेबांनी आश्वासन दिलं की या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी तुमच्या विभागातले लोकप्रतिनिधी असतील, या ठिकाणी त्यांच्याकडून या ठिकाणी आपल्याला काय मार्ग काढता येईल अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधीशी चर्चा करा व आपण सर्व बसून या ठिकाणी बागायत भाग वगळून कशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी शेतीचं नुकसान नाही होता, नुकसान झालं नाही पाहिजे अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी बसून चर्चा करू असं देखील साहेबांनी या ठिकाणी आश्वासन दिलं. शेतकरी माझ्याकडे येत होते, सगळे त्याच्यामध्ये होत होते, हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मला कल्पना आहे. आणि ज्यावेळी एखादा विकासाचा प्रकल्प येत असतो त्यावेळी जी जमीन किंवा आपली जी द्यावी लागते आणि त्याच्यामुळे काय परिस्थिती उद्भवते हे तुम्हाला माहिती. याच्यापूर्वी आपल्या जमिनी काही जणांच्या घेतलेल्या असतील वेगवेगळ्या कारणाने, तर हे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये माहितीच आहे. एक अजून एक गोष्ट त्याच्यामध्ये सांगतो त्याच्या की या ज्या वेदना समजल्या त्याच्यामध्ये की त्याच्यामुळे आपण एक गोष्ट या भूसंपादनासाठी केली त्याच्यामध्ये. तुम्ही एक बघितलं असेल नॅशनल हायवेचं आपलं भूसंपादन झालं. भूसंपादन अधिकारी कोण होते? हा, संजय पाटील. संजय पाटील साहेब कुठे होते? नाही, कलेक्टर ऑफिस. बरोबर आहे, कलेक्टर ऑफिस. आपण याच्यामध्ये एक महत्वाचं आपण त्याच्यामध्ये केलं. मी इथे याच्या आधी ज्यावेळी कलेक्टर ऑफिसला होतो, हा रेल्वेचा ज्यावेळी प्रकल्प आला त्यावेळी ठरवून टाकलं की प्रांत मंचर जे राहतील ते इथे करतील. कारण काय होतंय, एखाद्या लहानशी जरी अडचण असली तरी आपल्याला कलेक्टर ऑफिस पुण्यापर्यंत भेटलं. बरोबर आहे. आपण बघितलं काही जणांचे अजून लोकांचे मिळालेले असतील तिथं सगळेजण या संबंधीपत्र त्या जे काय होतं त्याच्यासाठी म्हणून आपण काय केलं, माझ्या हातात जे आहे त्याच्यानुसार आपण मंचर जे आहे ते मंचर प्रांतकडे ठेवलं. आपण इकडे जुन्नरला एक असतो घोडेगावला येतात, त्यामुळे ती एक मोठी गोष्ट आपण त्याच्यामध्ये आपण हे केली. आता तुमचं हे त्या निवेदन आणि मग आपल्याला काय बोलायचं सांगायचं. आजच्या समितीमध्ये स्थापना असली साहेबांशी काही चर्चा केली आम्हाला फक्त तुम्ही निवेदन द्या आणि साहेबांची वेळ घ्या आणि एखादं मंगल कार्यालय किंवा साहेबांच्या समिती त्या ठिकाणी तुम्ही चर्चा करायची असं त्या ठिकाणी मिळते. म्हणजे रेल्वे ह्यामध्ये आम्ही जरी काही चर्चा केली म्हणजे 5-5 किलोमीटर तसं नाही, ते ठीक आहे. म्हणजे लोकांच्या भावना तुम्ही पोहोचवल्या की सगळ्यांची आमचा त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्याला तर नाही तर आम्हाला ते काय बोलत होते सगळे शेतकरी आज तुम्ही जाऊच नका त्या ठिकाणी. आम्हाला सगळ्यांना आपण कोणीच नाही पण त्यांना म्हणतात तसं नाही आहे. साहेबांनी वेळ दिलेली आपल्याला कमीत कमी आपल्या तिथपर्यंत जाऊन जे आपल्या 2 शब्दाचं उत्तर आहे तिथपर्यंत मांडणं काम आहे. त्या मुद्द्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेले आमचं काम होतं. हे दिलं आम्हाला रेल्वे या विषयावर चर्चा नाही करायची. आम्हाला रेल्वे नको आम्ही निवेदन तुम्हाला वेळोवेळी कळवतो. रेल्वे नाही, हे बरोबर आहे. त्याच्यामध्ये आता तुम्ही जे म्हणतात ते बरोबर आहे. त्याच्यामध्ये लोकांच्या भावनांचा मी सुद्धा आदर करतो त्याच्यामध्ये. आता तुम्हाला मला सांगा त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व म्हणून तुम्ही माझ्या शब्दाला तुम्ही मान दिला त्याच्यासाठी आणि बरोबर. आता हे ज्यावेळी होतं ना सगळं तुमच्या भावना ज्या आहेत त्या मला एवढा कळत, पण काय काय अजून तुमच्या मनामध्ये आहे जर मला कळलं ऐका पब्लिकशी जी चर्चा करायची की आपल्याला म्हणायचं तर आपण बघू कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये पुढे जाता येईल. कारण एकदम सगळ्या लोकांना जर बोलवलं ना तर गोंधळ होत असतो, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे कशा पद्धतीने आपण पुढे जायचं आपण सुद्धा भविष्यामध्ये त्याच्यामध्ये आपण बसून आपण मार्ग काढू त्या याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट एक त्याच्यामध्ये सांगावं असं वाटतं त्याच्यामध्ये की रेल्वेचा जो प्रकल्प आहे आता हा काय हा शासन स्तरावरची बाब आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच वर्षापासून आपण बघतो की कित्येक वर्षापासून त्याच्यामध्ये आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्याच्यामध्ये पाठपुरावा केला, त्याच्यामुळे ते मंजूर झाले. आता हे मंजूर झाल्यामुळे एके ठिकाणी आपण बघितलं की मंजूर झाल्याचं लोकांनी त्यावेळी आनंद व्यक्त केला होता की आपल्या इथून, परंतु सफर होणारा सुद्धा आपलाच शेतकरी. तर आपला अजून काय काय त्याच्यामध्ये भावना आहे लक्षात घ्या. त्याच्यात मला फार काही हे करायचं नाही, चर्चा म्हणून असं नाही म्हणत, पण प्रमुख 2-4 मुद्दे जर झाले तर माझे जेवढे कलेक्टर साहेबांची चर्चा रेल्वे आमचं
ठीक आहे. आमचा जुन्नर तालुका पूर्ण बागायत या ठिकाणी 5 घर तुम्ही जसं सांगितलं नदी क्षेत्र आमच्या बांधवांच्या जमिनी गेल्या केनॉलमध्ये गेल्या पोटसाऱ्यांमध्ये गेल्या आमची एक उपजीविका सर्विस आहे शेतीवाडी आणि दुग्ध व्यवसाय आज माझ्या 20-25 हजार लिटर राजौरीच्या जिल्ह्यात 1 नंबरचं अशी आमची गावं आहे हा आमचा दूध व्यवसाय शेती व्यवसाय एक आणि आमची त्याच्यावर उपजीविका आहे शासन पैसे देईल आम्हाला पैशाची शासनाची भीक नको आमची जी उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्यावर आम्ही जगायचं कसं आज त्यात अनेकांच्या जमिनी जातात अल्प उदारक शेतकरी काही अत्यल्प उदारक जमिनी जातात बेघर होतात पाण्याच्या विहिरी बोरवेल जातात आणि या सगळ्या जर गोष्टी गेल्या काहींचे गायचे गोठे गोरव सगळे त्यांचे त्यात रेल्वे ट्रॅकवर जातात तर त्या लोकांची जगायचं कसं शासन आज याच्यातून आपण घर बांधून देतो लोकांना जननगर आणि जर शासन जर हा प्रोजेक्ट कुणासाठी म्हणजे लोकांना बेघर करण्यासाठी एका लोकांसाठी बरं आमचे राज्यकर्ते सांगतात हा शेतकऱ्यांचा आमचा फायदा काय तुम्ही सांगा माझा शेतीचं 1 एकरचं उत्पन्न लाख रुपये असेल तर तुम्ही 1 लाख करून देणार आहे कोण त्यांनी ठोस सांगावं होतं तर तुमचं शेतीचं एवढं उत्पन्न आहे तर आम्ही रेल्वे गेल्याने एवढी वाढ करून देणार जर आमची तुम्ही रेल्वे गेल्याने शेतीच संपत्ती तुम्ही आमची वाढ काय करून देणार आमचं तिथं उपजीविकेचं साधनच संपते आमचं कुटुंब रास्त होईल आम्हाला त्या रेल्वेचा शेतकऱ्यांना फायदा काय तुम्ही रेल्वे काल पण या ठिकाणी वाणी साहेबांनी सगळ्या पत्रकारांनी प्रश्न वाणी साहेब विचारले होते त्याला पर्याय शासनाने शोधले पाहिजे जसे आता खासदार साहेबांनी शिरूरला ओव्हरफ्लाय बनवले 3 मजलीचा असा प्रस्ताव मंजूर केला तुम्ही तसं पुन्हा नाशिकला त्या ठिकाणी आमच्या जमिनी गेल्या त्या ठिकाणी ओव्हरफ्लाय बनवता येतो का बघा तुम्हाला डोंगर पट्ट्यातून जर रेल्वे नेता यायची का बघा आता मला एक सांगा साहेब लांडीवाडीला रेल्वे न्यायचं काय कारण तुम्ही नॅशनल हायवे क्रॉस करून काय लोकप्रतिनिधीच्या इच्छा खातर काय करा तुम्ही जर इकडं 200-500 एकच बोला हायवे क्रॉस करून तिकडे नेण्याचं रेल्वे काय कारण छोटी मोठी गोष्ट काय दिलं तुम्ही जर बाधित काही शेतकरी होणार आहे तुम्ही पठार इकडं ती लांडेवाडीला गेल्यामुळे नारायणगावला ॲम्ब्युलन्स पंप इथं निघती आणि सगळे शेतकरी बागायतीतून जाते पहिली ज्यावेळेस रेल्वे ते निरगुडसर दोन्ही धावणी त्या पट्ट्यातून येत होती पठार भागातून त्यावेळेस ती तिकडून आणि पठारातून जात होती आमच्या बागायती जमिनी नव्हत्या जात आज नगर जिल्ह्यात लोक का विरोध करत नाही त्यांना पावसावरली शेती त्यांना शेती बागायत शेती नाही आणि आमच्या भागात पूर्ण बागायत शेती एकमेव आमचं उपजीविकेचं साधनच शेती आमच्या जर त्या जमिनीत गेल्या प्रसिद्ध केलेल्या ब्रोशरमध्ये सगळं इंडस्ट्रीवर काहीच नाही केलं शेतकऱ्यांसाठी सगळं शेतकरी मोजून 10 मुद्दे सांगावे किंवा ते ह्या मुद्द्यामुळे शेतकऱ्याला पाहिजे आम्हाला नका सांगा आज फक्त शेतकऱ्याला फायदा होती ना असं त्याच्यातले मोजून 10 मुद्दे जर शासनाने सांगावं शेतकरी हसत जागा खासदार साहेबांचा फोन झाला म्हणजे आपण एप्रिलच्या मी त्यांना म्हटलं तोपर्यंत तुम्ही जे मोजणीचं काम चाललंय तुम्ही लगेच प्रांत साहेबांना सांगा आम्हाला त्यांनी बोलवलं थांबवा सगळं त्यावेळेस बसतो आम्ही आम्हाला तुम्ही सांगा जर तुम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी रेल्वे करताय काय शेतकऱ्यांना फायदा होणार त्या रेल्वेतून फक्त या पुन्हा नाशिक हा सिटी जोडण्यासाठी तुम्ही जर काही असा प्रोजेक्ट राबवणार असेल यात काही कित्येक शेतकरी हजारो बेघर होत असतील भूमिहीन होत असतील तर त्यांच्या उपजीविकेसाठी काय करणार पूर्ण शेतकरी उद्ध्वस्त करून ते प्रोजेक्ट करताय कशासाठी आणि करायचेच असेल तर तुम्ही जे पाठवणार आहे जो बागायत भाग नाही त्यातून विचार करावा ना शासनाने ही आमची भूमिका आहे कुठल्याही परिस्थितीत 1 इंच सुद्धा जमीन जुन्नर तालुक्यातून पूर्ण हे मला तर पुणे जिल्ह्यात त्यांनी हे केलं परंतु आपल्या याच्यात जुन्नर तालुका जुन्नर आंबेगाव सगळा बागायत भाग त्या ठिकाणी आम्ही वळसे पाटलांशी चर्चा केली तुमची कलेक्टर साहेबांची मीटिंग लावून देतो त्या ठिकाणी आम्ही रेल्वे मंत्री त्यांची सुद्धा तारीख मागितलेली रावसाहेब दानवे साहेबांची या सगळ्या प्रोसेसमध्ये तोपर्यंत आमची मागणी प्रमुख आहे त्या ठिकाणी यांनी कुठेही साहेब मोजणी केली नाही पाहिजे हे जे महाराष्ट्राचे कर्मचारी असतील त्यांनी कुठेही त्या ठिकाणी मोजणी केली नाही पाहिजे अशी शेतकरी कृती समितीच्या वतीनं माझी सर्वांना विनंती काय होतं साहेब प्रत्येक गावात आम्हाला आमचे काम आम्ही महिना झाले पडतो प्रत्येक गावात जायचं
समिती स्थापन झाली, प्रत्येक गावात जायचं. रोज 5-50 शेतकरी यायचं शिरोळे साहेबांच्या मागं. आज सकाळी त्यांनी 12:30 वाजता होते, कितीला टाइम 9:30. तिथं लोक 12:30ला एक कर्मचारी आले आणि त्या ठिकाणी त्यांनी आल्यानंतर त्यांनी विचारलं, त्यांनी काही जबरदस्ती मोजणी केली नाही. पण ज्या ठिकाणी आम्ही स्वतःहून निवेदन देतो, प्रांत कार्यालयात देतो, तहसील कचेरीत, कलेक्टर ऑफिसला देतो, तर आम्हाला जमीन द्यायचीच नाही. तुम्ही सांगताय हा वाटाघाटीने होती, तुम्ही दिली तरच आम्ही घेणार आहे. पण जर आम्हाला द्यायचीच नाही, आम्हाला जर विकायची नाही, तर तुम्ही मोजणी करून तिथं व्हॅल्युएशन करून काही चर्चा करण्यात उपयोग आहे का? मला हे सांगा, हा जर टेबल तहसील कार्यालयाला विकायचं नाही तर आम्ही विचारायचं केवढं जायचं, काय गरज काय त्याची? आम्हाला जर आमच्या जमिनीच द्यायच्या नाही तर शासनाने माझी विनंती आहे, आता तुम्ही पण असं डायरेक्ट बोलू शकत नाही, आम्ही मोजणी थांबवतो. तुम्ही वरती शासनाला कळवा का त्या ठिकाणी कुठलाही शेतकरी त्यांची बागायत जमीन द्यायला तयार नाही. तेव्हा आम्ही आता आमच्या पोस्टांनी उद्या कोर्टात जायची वेळ आली, काय आम्हाला जशी जोपर्यंत आम्ही विनंती करतोय तुम्ही नाही थांबत, आम्हाला ज्या पुढं शेतकऱ्याला जिथं जावं लागणार नाही मग तिथं आम्हाला जावंच लागणार, तशी वेळ येऊन देऊ नका. काल आमच्या हजारोच्या संख्येनं आळेपाट्याला शेतकरी कमीत कोरोनाच्या महामारीचा कमी विषय त्या शेतकरी ठिकाणी फार हवालदिल झाले. पोलीस प्रशासनाने साहेबांनी पण आम्हाला चांगलं सहकार्य केलं. मुलाबाळांसकट ज्यांची साहेब घरदार झालं, ज्यांना बेदर होता, त्या कुटुंबाने पुढे राहायचं. तुम्ही त्यांच्या उपयोगितेचा पुढला प्रश्न काय? शासन मस्त तुम्ही 5 पट 10 पट काही आश्वासन देता, तुम्ही सांगा किती दिवस ते पैसे पुरणार आहेत, किती दिवस पुरणार आहेत? त्याच्यामुळं आम्हाला आमच्या बागायती जमीन कुठल्याही परिस्थितीत तुम्ही कितीही लोक घेऊन बसले, गाववाईज बसले, तरी त्या ठिकाणी सगळ्यांची भूमिका ठाम आहे. आम्ही बागायत जमिनीतून रेल्वे जाऊन देणार नाही. आम्ही ऑफिसची मिटिंग झाली, माझी आमदार शरददादांची मिटिंग झाली, विद्यमान खासदारांशी बोललो, शिवाजीदादांशी बोललो. त्यांनी आम्हाला सांगितले आम्ही तुमच्या पाठीशी, हे प्रोजेक्ट कुणासाठी? शेतकऱ्यांसाठी. जर तुमचा विरोध असेल तर आम्ही करणार नाही, अशी आम्हाला त्यांनी ठोस आश्वासनं दिलेली. वाणी साहेब, तुम्ही पण त्या दिवशी वडगाव आनंदमध्ये होता, विद्यमान आमदार साहेब अब्दुल्ला यांनी, माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी, त्याच्या आशाताई होत्या, सर्वच मंडळींनी. जर या ठिकाणी जर शेतकरीच आमचा उद्योग होत असतं तर आम्हाला ते प्रोजेक्ट करायचं पाहिजे. मग तुम्ही सांगा काय कसं करायचं? विकास करायचा, तुम्ही त्याला ड्राय एरियातून त्या तिकडून या, समजा आणि पाठरावरून तिकडून रेल्वे गेली, थोडं गेली तिकडून 10 किलोमीटर वळसराला, ती हायस्पीड आहे, 2 तासात किती वेळात पोहोचते साहेब? 2 तासात 10 मिनिटं उशीर होईल ना तिला? 15 मिनिटं का ती टायमिंगवर पोहोचली पाहिजे? आम्हाला 2 तास ट्रॅफिक चाकणीकडे सांगा टायमिंगमध्ये पोहोचली पाहिजे का? तिथं ती एवढ्या वेळातच पोहोचली पाहिजे ना? तिथे आहे का? शेतकरी उद्ध्वस्त करून मग तुम्ही रेल्वे कशासाठी मग एवढा हात? ठीक आहे, माझ्या बागायत जमिनीतून जातो मी दुःखी नाही, माझ्या जातीला जाऊ द्या, काय अडचण नाही, पण माझ्या शेजारच्या शेतकऱ्याला काय पाहिजे? बरं एक सांगा, ते एवढ्या शेतीच्या फायद्याचा काय मुद्दा आहे? अनेक ठिकाणी आम्ही साहेबांनी आम्हाला पुण्याला माहिती दिली, काही ठिकाणी 100 मीटर म्हणजे जे भूसंपादन होतं यात काही लोक सर्वे होतात, 100 मीटर काही ठिकाणी ॲक्वायर करतात. त्यांचे आज आमचे दुधाचा एक व्यवसाय आहे शेतीनंतर. जर आज अशी परिस्थिती साहेब, एखाद्या ठिकाणी एखाद्या मंदिराच्या तिथं रोज जर स्पीकर सिस्टीम चालली तर गाया गावात सुद्धा राहते नाही, अशी परिस्थिती. आणि जर हायस्पीड रेल्वे तिच्या जाण्या येण्यानं आमची दुग्ध व्यवसाय पूर्ण मोडीत निघणार आहे. शासन जर पैसे पोल्ट्री वगैरे त्याच्यामध्ये कोंबड्या काय राहणार, गाडीचा वाजवला पोल्ट्री बॉयलर कोंबडी पक्षी असेल, शेजारी मोटरसायकल गेली, हॉर्न वाजवलं ते एका 10-20 बसले तर खालच्या 2 मारत. पोल्ट्री शांतपणे डोंगराच्या कडेला रेल्वेचा आवाज कोंबा, आजूबाजूच्या पोल्ट्री एक कोंबडी जगू शकत नाही, कुक्कुटपालन पूर्ण उद्ध्वस्त होणार, आजूबाजूचं 2-3 किलोमीटर. काय झालं साहेब माहिती आहे का, याच्यामध्ये तालुक्यामध्ये 5 धरणे आणि 5 धरणांमध्ये जवळजवळ 50 ते 60 हजार एकर जमीन ही जलाशयामध्ये गेलेली. आणि जे कॅनॉल आहे, चारे आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची जमीन जवळजवळ 30 ते 40 हेक्टर जमीन ह्या कॅनॉलमध्ये गेली. म्हणजे जवळ 70 एकर जमीन, 70,000 एकर जमीन नुसती या प्रकल्पांसाठीच गेलेली आहे तालुक्यातली. आणि पुनर्वसन तालुक्यातलं केलं, पण ते कुठे गेलं? तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी शेतबांधवाच्या काढून आमच्या शेतबांधवांना दिलेली आहे सिलिंगमध्ये. मग आमचा प्रकल्प बाधित शेतकरी तर शेजारच्या पारनेर तालुक्यात पाडले जाते, तिथं त्याला 1 इंचभर सुद्धा जमीन दिली नाही. निगोजमध्ये आम्हाला गावठाण दिले होते आमच्या लोकांना, तिथे आम्हाला पाय ठेवू दिला नाही. त्या लोकांनी हुसकून लावले, आजही त्या गावठाणाची मोजमापत तशी पडलेली.
आम्हाला ते पाळू ठेवू दिला नाही त्या लोकांनी. आणि कदाचित शासनाने आमचं पुनर्वसन केलं. समजा माझ्या आळ्यातून पूर्ण जमीन जातो, मी भूमिहीन होते, माझं घरही होते, माझं घराचं व्हॅल्युएशन करून 5 पट शासन रक्कमही दिली, जागाही दिली नगर जिल्ह्यात. मी माझे सर्व नातेवाईक, माझी भावकी मला उचलायला तरी येतील का? जिथं अंत्यविधीचे कार्यक्रम होतात, घरातला कोणी निधी जर गेला, ती जर भावकीच जर नाही राहिली, आज शहरा ठिकाणी काय शेजारी गेला तरी दुसरा डॉक्टर बघत येत नाही. आणि मी गाव सोडून दुसऱ्या गावात जाऊन सेटल व्हायचं कुटुंब एकत्र काहीच कुटुंब पद्धती गावात. आणि जर एखादा भाऊ तिकडं दुसरीकडे गेला, आमचं अजून 5 भावाचं कुटुंब आहे. त्याच्यात काय झालं साहेब, माझ्या घरात 30 माणसं आमच्याकडे तालुक्यामध्ये दरडोई क्षेत्र फक्त हे 7 गुंठे वस्ती. पुळेकर साहेबांना माहिती, दरडोई क्षेत्र तालुक्यात 7च गुंठे. म्हणजे हा जो शेतकरी आहे आज का सारा जीवन जगतोय, हा केवळ आणि केवळ हरित पट्टा असल्यामुळे, बागायती असल्यामुळे काल आपल्या त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतोय. आणि हा शेतकरी आहे हा अत्यल्पय, अल्पसुधाने अत्यल्पय, म्हणजे जेणेकरून त्याची जमीनचं उत्पन्न कसं आहे ना, ही कुटुंबाची जर व्याख्या बघितली तर आपण 1.5 एकरच्या पुढे एकही शेतकरी नाही याच्यामध्ये. आणि जी थोडीफार शेती देत असेल ती एकत्र कुटुंब पद्धतीतली, त्यांच्या मागे 2-4 एकर आहे, परंतु आज 1.5 एकरच्या आतलंच कुटुंब आहे सरासरी. आणि दरडोई उत्पन्न हे 7च गुंठे. माझ्याकडे 2-3 एकर जमीन आहे, कसं 5 जण भाऊ काय? आहे. त्याचे वाटे गेल्यानंतर 25-25 गुंठे आहे. 25 गुंठे ही फॅक्ट खरी आहे याच्यामध्ये, ही आपण समजून घेतली पाहिजे. याच्या पुढे 2-3 किलोमीटर जाऊ द्या ना. थोडी आणि पट्ट्यात गेली तर 15 मिनिटं आमचं म्हणणं काय आहे? मी स्वतः भुजबळ साहेबांशी बोललो. त्यांना म्हटलं साहेब, ते म्हणले तुम्ही प्रयत्न करा, आम्ही राज्यकर्ते तुमच्या पाठीशी आहे, शेवटी प्रोजेक्ट तुमच्यासाठी. मी नाशिकला जाऊन भुजबळ साहेबांची वेळ घेतली. वाणी साहेबांनी पण आम्हाला मगाशी सांगितलं, बरं आता मी जरी रेल्वे आणि पट्ट्यातून न्यायची असताना जर बागायत भाग जाणारच नाही, ठीक आहे ना, ज्यांना त्या कडेला गेलेलं आहे ना, त्यांना त्यांच्या कडेला भाग ज्यावेळेस थोडाफार दोन्ही जमली ना, पण ते बागायत भागाचं पर्सेंटेज कमी असतं. Percentage कमी. इथं जर 70% 80% बागायत जमीन जात तर असेल इथं तर त्या भागातून गेलं इथं 100% बागायतच बागायत. आहे. तुम्ही ज्यावेळेस तुम्ही नारायणगाव किंवा आमटीतून सुरुवात करतात, आपण हिवऱ्यापासून सुरुवात केली तर संतवाडीपर्यंत 100% बागायत झाली. आणि त्यांच्या आमच्या उपसाजन सिंचन योजना पिंपळवडीवरून आळ्यापर्यंत पाईप लाईन, आज उद्या त्या लाईनी फुटल्या तर एकदा रेल्वेचे टाकल्यावर त्याला अडचणी खूप फुटल्या, परत जोडणं बिडणं पाईपलाईन पूर्ण डॅमेज झाल्या. त्याच्यात जरी पुढे 700 मीटर बोगदे ठेवले, नंतरच्या काळात त्या शेतकऱ्यांनी तिथून नाही नेऊन दिल्या, तिथं रस्ते बिस्ते तयार झाले, ते शेतकऱ्यांच्या खूप अडचणी. वाद वले एक वाद. आणि आळ्याच्या मध्ये वस्ती लगतून त्या ठिकाणी जातात तालुक्यामध्ये लहान मुलांची शाळेची जाणे येण्याची अनेक त्या ठिकाणी समस्या पूर्व सगळ्यात जास्त वाद असतील तालुक्यामध्ये. पळेकर साहेबांना माहिती आहे रस्त्याचे वाद आहेत, कुणी कोणाला जाऊ येऊ देत नाही किंवा काही हे वाद. आणि हे वाद आणखीन या रेल्वेमुळे काय झालं, खूप लागले, तुकडे झाले का शेतकरी हा कुणी कोणाला जाऊ न देणार. सख्खा भाऊ सख्या भावाला जाऊ दे. सर्वे नंबरच्या किसी आम्हाला रस्ते द्या काढून साहेब आहे का नाही, निम्म्या किसी सर्वे नंबरवरून रस्ते येतात, रस्त्यावरूनच लोक अजून वाटतात. अशा परिस्थिती असतात. पर्याय फक्त कसं आहे, तुमची जर पुन्हा हडप सरोवर येत असेल, जो नवीन आता हायवे होते बघा आपला पोर्टल ते जेजुरी अष्टविनायकाचा, त्याच्या थोडं पुढे गेले ना तुम्ही, तो ड्राय एरिया येतो ना बऱ्यापैकी. राज्यकर्ते सांगतात का पुन्हा नाशिक हा हायवे असल्यामुळे त्याला समांतर रेल्वे निधी वाहतुकीच्या वगैरे त्याला फायदा होईल. तर मला असं म्हणायचं साहेब का त्या ठिकाणी अष्टविनायकामधून आता आपण रस्ते केले मांजरवाडीपासून जो जाणारा रस्त्यावाणी जेजुरी जोड रस्ते, कल्याणनगर मार्ग सगळे हायवे. मग ते हायवे जर त्या ठिकाणी असताना पुढे तिकडं रेल्वे गेली आणि त्या लोकांचं म्हणणं आहे ना, जो जुन्नर तालुक्याचा पूर्व पट्टा आहे त्या लोकांचं म्हणणं आहे आमच्याकडे MIDC होत नाही MRP-मुळे, आमच्याकडे काही उद्योगाचं साधन नाही, आम्हाला पाणी कॅनलचं डोंगरावर नेता येत नाही, आमच्याकडून रेल्वे गेली तर आमचा काहीतरी विकास होईल. ती लोक म्हणतायत आमच्याकडून येऊ द्या. मग हट्ट असता आता कोणच सारख्या ठिकाणी स्टेशन दिलेलं तुमच्या ड्रॉइंग मध्ये साहेब बघायला भेटतं. तुम्ही त्याला समांतर रस्ते कुठून देणार हो? तुम्हाला तर त्या स्टेशनवर जायला परत मग त्याला जागा ॲक्वायर करायची कशी करायची. आज त्या ठिकाणी तिथं तुम्ही थोडं देवऱ्याच्या नारायणगावच्या तिथं स्टेशन तिकडं 4 किलोमीटर आहे, पुढं दिसते ना कशा त्या ठिकाणी जर रेल्वे जर तिथं झालं, परत त्याला तुम्हाला जर माल वाहतूक तिथं हे कार्गो स्टेशन आहे, त्याला माल वाहतुकीच्या मोठ्या गाड्या यायला परत लोकांचं जमीन तुम्ही परत 20-30 फुटाचं एक्वायरेशन करणार. कारण हायवे राहतो इकडं, रेल्वे राहते तिकडं 5 किलोमीटर आतमध्ये. म्हणजे पूर्ण शेतकरी याच्यातून उद्ध्वस्त होतो. शेतकरी कसा जगला जाणार नाही. आणि शेतकऱ्याला मला सांगा साहेब,
मी जर 200 लिटर माझं घरचं दूध आहे, मी दूध काढल्यानंतर दूध डेअरीत घालणार का मी पुण्याला विकायला जाणार आहे? बरं मी पुण्याला 200 लिटर दूध घेऊन विकायला गेलो, त्या ठिकाणी माझ्या गुरांना घरी सारा पाणी करून काढलं, मला शेतकऱ्यांना आम्हाला काय फायदा आहे? समजा मी काही शेतीत माल पिकवला, आज मथुरचं मार्केट चांगलं आहे, जुन्नर मार्केट कमिटी ही महाराष्ट्रात 1 नंबरची आहे, पुणे जिल्ह्यात आदरणीय संजय रामपाल साहेबांचं असं काम आहे का जिल्ह्यात 1 नंबरची मार्केट 1500 कोटीचा turnover आहे वर्षाचा. सगळ्यात जास्त कांदा जो पिकवला जातो, इथं काही 1000 टन कांदा जुन्नर तालुक्यात पिकवला जातो, ऊस पिकवला जातो. आणि जर ही शेती जर संपली तर मग कारखाने सुद्धा अडचणीत येणार आहे. सगळ्यात जास्त बोरी पट्ट्यात या एवढी कारखाने सगळ्यात जास्त बोरी पट्ट्यात ऊस पिकवला साहेब जातो. याला पर्याय फक्त तुम्हाला सांगू का, लोणी धामारी केंदूर पाबळ तो ड्राय एरिया आहे संपूर्ण अख्खा. तुम्ही सर्वे करा मग आम्हाला सांगा. भीमाशंकर कारखान्यावरून जर रेल्वे निघाली तर राजूरच्या पुढून जाईल. हा म्हणजे जे आणि तो ड्राय एरिया आहे तुम्हाला तिथं थोडंफार नगरमध्ये बारीक पुढं हा. काढायला नगरमध्ये जाते आणि हा. मुताबिक नगरमध्ये जाते. नगरमध्ये ते लोकांचं जाते. आणि तिकडं पण घेतलं ना तर त्यावेळेस का सगळा ड्राय भागाचा एरिया विचार झाला. धारगाव वगैरे तिकडं बागायती बागे नसायची नगर जिल्ह्यात, तिकडं रेल्वे नाही, ते ड्राय भागातून नांदूर कंदरमाळ वगैरे तिकडे पाण्याचं साधन तुम्ही त्या भागातून तिकडं थोडंसं गोट्यापासून फक्त 1 किलोमीटर पुढे जायला निघायचं. गोट्याच्या पुढे 1 किलोमीटर हा. निघेल. तिकडे आमची तुमच्या तिकडं प्रशासनाला एकच मागणी आता हा जरी- की आपण हजर झालेला सर्वे ह्या सर्वेचा फेर सर्वेचा विचार करावा. आम्ही तशी- फेर सर्वे करावा. कमीत कमी बागायत जमीन जाईल. माझी जाती म्हणून नाही म्हणत, माझी कमीत कमी ज्याची बागायत दुसरी म्हणून जरी गेली तरी तो शेतकरी दुखावलाच जाणार आहे. पण कमीत कमी बागायत जमीन या प्रकल्पाला कशी जाईल आणि शेतकऱ्याची हानी होऊ नये एवढीच आमची योजना. आणि काय झालं साहेब, हे करायचं आहे तर सरकारने हरकती मागवल्या असत्या ना, हरकतीमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट होऊन गेल्या असत्या त्या मोजणीच्या आधी. आता सगळ्या गोष्टी स्पष्ट होऊन गेल्या असत्या. हे एवढं मोर्चे दुनियादारी बांधणी एवढं विरोधी काय त्या गोष्टी नसते. मेट्रोचं हा, इथं तसंच काम ठेवलं. चालू झालं मेट्रोचं. त्या ठिकाणी राज्यमंत्री आता त्याला तमाम भरणे ताबडतोब मोजणीचं काम राहतं. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं का माझा शेतकरी या ठिकाणी 200-300च्या वर शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होतो, याचे कुटुंब रस्त्यावर गरज जातात. तुम्हाला जर मेट्रोचं सर्वेक्षण करायचं असेल, मोजणी करायची असेल तर तुम्ही पूर्ण ड्रायव्हर करा. तसं त्यांनी आदरणीय पवार साहेबांना निवेदन दिलं, शरद पवार साहेबांना, आदरणीय सुप्रियाताईंना निवेदन दिलं, त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब अजितदादांना निवेदन दिलं, हर्षवर्धन पाटील साहेब त्या ठिकाणी रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे साहेबांना दिल्लीमध्ये जाऊन निवेदन दिलं, ड्रॉइंग दाखवलं. सगळ्या शेतकरी इंदापूरमधून बागायती भागातून गेल्यामुळे सगळ्या शेतकरी उद्ध्वस्त होते. तशीच परिस्थिती इथे. आमची भूमिका ही की आमचे राज्यकर्ते यांनी आम्ही आतापर्यंत शांत आणि चांगल्या भाषेत प्रत्येक माणूस साहेब आपण पाहिजे, कारण आम्हाला अपेक्षा आहे का राज्यकर्त्यांनी न्याय द्यावा म्हणून आपण बोलायला आणि कुठल्याच एका राजकीय याच्याबद्दल आपण आम्ही एक शब्द सुद्धा आपण ज्या गावात- आमदार साहेबांना आम्ही आज विनंतीच करतोय सर्व प्रशासनाला पण आम्ही आजपर्यंत विनंतीच करतोय. कालचं जे आंदोलन होतं साहेब, जरी आपण प्रतिनिधी आले, आम्ही एकदम शांत पद्धतीत आंदोलन केलं. एकदम कुठल्याही प्रकारच्या प्रशासनाला कुठलाही हे होणार नाही. एवढं शांततेत आंदोलन केलं. आमचं फक्त प्रशासनापर्यंत हात जावा, आमचा आवाज जावा म्हणून आम्हाला ते आंदोलन करावं. रोड उतरावं आम्हाला पण असं नाही वाटत साहेब. 15 दिवस झाले घरी नाही आम्ही. रोज कलेक्टर ऑफिस जा, प्रांत ऑफिस जा, तहसीलदार साहेबांकडे या, रेल्वे विभागांचं जा, हवालदार साहेबांना अर्ज करा. रोज पुढं ना पुढं पळतोय. हे साहेब तिकडे आले का त्यांच्या मागं पळा जावे शेतकरी. पळायचे किती दिवस? 6-7 दिवस आमचे ते बंद करण्यामध्ये गेले. बरं एक सांगा, आम्ही बंद नाही करावं तर तुम्ही जर जुन्नरच्या आंबेगाव पर्यंत शेतकरी असे नाही फोन करतात. हिवरे गावातले शेतकरी आज आम्हाला फोन करतात. प्रोजेक्ट दोन्ही पुन्हा आले होते. त्यामुळं माझी प्रशासनाला विनंती आहे, तुम्ही सर्वेक्षणात वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवा. लोक पूर्ण विरोधात आहेत. कुठल्याही भावात लोक तो भावाशी बोलणार नाही. तुम्ही जर म्हटले 5% दाब. नाही, भावाचा विषय काय माहिती आहे, घरी सुद्धा साहेब शेतकरी तयार आहे. काय झालं साहेब, त्याच्यामध्ये आता ज्या गावातून रेल्वे जाते का त्याच गावामध्ये पुनर्वसन अंतर्गत जमीन शेतकऱ्यांना काढून दिली आणि आता परत याच्यात जायचं जमीन. लोकांना जमीन राहणार नाही. हा, नाही तुम्ही काय, नाही आपण सांगितलं होतं तिथं जाऊन चर्चाच करायची नाही. तुम्ही म्हणशाल तुम्ही दोघं चालायचे शेतकरी बोलताय, बाकीच्या शेतकऱ्यांनी बोलताय. तुम्हाला कृती समिती लोक पाठवलं, मला काय पाठवलं, लोक प्रत्येक शेतकऱ्याला साहेब बोलताय ना, असं नाही. प्रत्येक आपलं मत मांडत. पण साहेब असे शेतकरी आहे का आम्ही जर ठीक आहे बुवा माझं कमी जात आहे किंवा माझी शेती गेली आणि मी साहेब काही व्यवसाय करेल, पण ज्याची खरोखर शेतीवर आहे त्याचं घर
ते अक्षरशः रडतात लोक. वाणी साहेब त्या दिवशी वडगावात किती शेतकरी रडले. ही परिस्थिती आहे. शेतकरी त्यासाठीच रडतात. एक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं काय जर रेल्वेचं चाललं तर मी तिथं जीव देईल पाहिजे, माझं काहीच राहत. गणेश भुजबळ होतं तुम्ही साहेब, हे तुमच्याकडे सुद्धा शूटिंग असेल, अशी जर परिस्थिती उद्भवत असेल तर असे प्रोजेक्ट त्या ठिकाणी जर थोडा विचार वेगळा केला तर काय अर्थ आहे. बरं शासन खर्च करत नाही, महारेल प्रायव्हेट कंपनी काय माझी नाही, तुमची नाही, त्यांची हवालदार साहेबांची नाही. प्रायव्हेट कंपनीचे पैसे लोकांनी कोणाचे असेल तर गुंतवणूक कोणाची, आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही, कोणी त्या कंपनीला पैसे लावले त्याच्याशी पुण्यापासून तर नाशिक बोलायचं. Apply करा. कुठल्याच शेतकऱ्यांनी विकासासाठी रेल्वेची मागणी नाही केली. आणि लोकप्रतिनिधींचा हक्क आहे. मग त्याच्या मागे त्यांचा काही विश्वास नाही, तो त्यांचा त्यांना माहिती. अहो एवढा साधा नारायणगाव बायपास, खेड बायपास 4-4 महिने बनवून पडले. फक्त उद्घाटनांसाठी 4-4 महिने सर्वसामान्य लोकांना विठीस ठेवले. तर ट्रॅफिकचं आम्हाला काय वाटत नाही. आम्हाला नाही रेल्वे प्रकल्पाची मागणीच नाही आमची, कुठल्याच शेतकऱ्याची नाही. कारण त्या गावातून सर्वसामान्य शेतकऱ्यांची नोंद घेतली का रेल्वे प्रकल्प व्हावा आणि एखाद्या शेतकऱ्याने अर्ज लिहून पाठवलं जावे शेतकऱ्यांनी का बाधित शेतकऱ्यांचा संपूर्ण या प्रकल्पाला विरोध आहे. आणि मला वाटत असेल तुम्ही लोकप्रतिनिधींना घ्या आमच्या बरोबर आणि तिथे मीटिंग लावा. माझं तर म्हणणं आहे, हा. खासदार साहेब, आमच्या लक्षामध्ये माझं आमच्या नुसतं शेतकऱ्याला पाणी होऊन जाईल. माझं लाख रुपये उत्पन्न आहे. 2 लाख रुपये 1.5 लाख कसं करून देणार आहे? 2 लाख रुपये 1.5 लाख कसं करून देणार? खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील किंवा अजून कोणी प्रशासनाचे अधिकारी असतील, तर रेल्वे गेल्याने तुमचा हा विकास आहे. माझ्या दादा कांद्याच्या 4 गुणी मला विकायच्या, मी कार्गो स्टेशनला नेणार, रिक्षा भाड्याने करून परत हमाली देऊन कार्गो टाकणार, इथून पुण्याला जाणार, पुण्यात परत रिक्षा गाडी टेम्पो भाड्याने बघणार, तिथं परत हमाली देणार, ती गाडी टाकून बुलटिकडीला जाणार, तिथं कांदा विकणार, काळे मोठा मार्केटला विकणार. कुठं विकणार कांदा? मी तिथंच विकणार. आज नाशिकला रेल्वेपेक्षा सगळ्यात जास्त माल पिंपळगाव बसवत असत, द्राक्ष असू दे, तुमचे कांद्याचं सर्व प्रकारची तरकारी रेल्वेने जास्त वाहतूक होती का ट्रान्सपोर्ट होती? सगळ्यात जास्त वाहतूक ट्रान्सपोर्ट. रेल्वेने काही टाक नाही. हा म्हणजे टोटल वाहतूक ही. मग पुणे ते मुंबई वाशीला डायरेक्ट मार्केट यार्ड आपलं कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईची नव्या मुंबईमध्ये वाशी या ठिकाणी आहे. नाशिकवरून ट्रेन निघाली तर डायरेक्ट मार्केट यार्डच्या बाहेर थांबते. एकही डाक जात नाही. रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनाने त्याचा सर्वे करावा महाराष्ट्रभर की रेल्वेने किती तरकारीची वाहतूक होती, किती कांद्याची वाहतूक होती. हा वाहतूक होती, मी म्हणत नाही कांद्याची. कुठून पाकिस्तानमधून भारतात बाहेर पर राज्यातून कांदा भारतामध्ये आयात करते, भारतातला शेतकरी संपवतो. भारताबाहेर जाताना तो कांदा प्रमाणात 8-15 दिवस इतर कांदा आहे. आता काय चालू आहे निर्यात बंदीची येते ना, बाहेरच कांदा येते. इथं तरकारी जिल्ह्या महाराष्ट्रभर तरकारी किती जाती, फक्त शेतकऱ्याच्या नावाचा बोबाटा करू नये. हे फक्त 200 लोकप्रतिनिधी पण शेतकऱ्याला आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आणि प्रशासन पण म्हणते की आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांच्या विकासासाठी. विमानही शेतकऱ्यांसाठी नाही, रेल्वे शेतकऱ्यांसाठी. लहानपणी शेतकऱ्यांचे आहे ते काय 2 एसटीवर बांधतील कमी दरामध्ये निघून जाते. इथे येणारे असे शेतकरी आहेत, शिवशाहीत लोक बसतील 250 रुपये तिकीट पुण्याला लालपरीने जातात. ते रेल्वेचं मला वाटतं तिकीट हवालदार साहेब आपल्या 400-450 रुपये असेल. एक अंदाज बघ ना, मला मिळालेलं माहिती नव्हतं. आणि कोण कोणला जायचे शेतकऱ्यांना मग आमचा उपयोग काय त्या रेल्वेचा? फक्त हे 2 शहर जोडण्यासाठी आज प्रोजेक्ट होत असेल आणि या प्रोजेक्ट मध्ये एवढे शेतकरी जर तिथं बेघर होत असेल, माझी विनंती आहे शासनाला, तुम्ही तर काही साहेब थांबू शकत नाही, पण शेतकरी विरोध करतात हे तुम्ही वरती शासनाला कळू शकता. ज्यावेळेस राज्यकर्त्यांबरोबर आम्ही चर्चेला बसू, त्यावेळेस आम्ही साखरला एमआयडीसी ते पुण्याला खडकी बिडकी सारख्या जवळच्या स्टेशनला वाढवून येते, शिन्नरला एमआयडीसी ते नाशिकला माल येते. काय इंडस्ट्रीयल जोडलं जाते. जीएमआरटी मुळे ऑलरेडी आमच्याकडे नाहीये काही कंपनी नाहीये, मग त्याच्यामुळे फायदे होणार आहे आम्हाला. काय साहेब याच्यामध्ये आम्ही विकासाच्या आड नाही, पण हे तुमचं आमचं खणफण बांधाचं भांडण नाही आहे. हे आम्ही बेघर होतोय. त्याच्यानंतर आम्हाला ज्या यातना आम्ही आत्ता भूतकाळामध्ये भोगलेल्या आहे पुनर्वसनाच्या माध्यमाच्या बाबतीतून हे आतापर्यंत आमच्यावर लादू नये एवढीच आमची कळकळीची तुम्हाला विनंती आहे. तुम्ही तुमच्या वरिष्ठ पातळीवर जे असेल ते संबंधित अधिकाऱ्यांना मंत्र्यांना त्यांना सगळ्यांना तुम्ही कळवा. या शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. ज्या
आणि आपले माझी शेतकरी आहेत, जे माझे सहकारी आणि जे रेल्वेचे प्रतिनिधी मोजणी हा. यांना काहीतरी याच्यावर तोडगा निघायपर्यंत अति तातडीने हा. त्या मोजण्यात थांबवाव्या थांबवाव्या. शेतकऱ्यांची पळापळ कमी करावी करावी. ही विनंती एवढीच त्याच्यापेक्षा विनंती आहे. काही नवीन नाही आणि एवढंच आम्ही करण्यासाठी तुमच्यापर्यंत आलेलो आहोत. याच्यापर्यंत आमचं दुसरं काही म्हणणं नाही. नाही आता तुम्ही आज बोलायचं म्हणजे कुठल्याही परिस्थिती नाही, त्यांचं आहे. आपण त्यांचे तुमच्या अगदी ग्रासरूट लेवलवरचे अनुभव आहे. 10 दिवसानंतर 10-12 वर्षानंतर शेतकरी संघटनेच्या लोकांशी माझं बोलणं होतं. त्याच्यापूर्वी म्हणजे ज्यावेळेस SDO होतो, SDO होऊ नये मला आता 28 वर्ष आहे. त्यावेळेस नेहमी संबंध यायचा. आज 20 वर्षापूर्वी शेतकरी संघटना काय होती मला माहिती. मुद्दा फक्त मला एकच समजून घ्यायचं. मला एक सांगा की बेसिकली काय झालं की डेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट विदर्भामध्ये करणं, हा वेगळा विषय. बरीच लोक तेच कम्पेअर करतात की मुली मागे केला, असा केला, वेगळा विषय. त्याचं भौगोलिक रचनाबद्दल ते तसे आता इथं तर म्हणजे शेतकरी संघटनेचं जे व्हॅल्यू ॲडिशनचा जो भाग आहे ते फक्त शेतीवर जमत नाही. काय आणि हे तुम्हाला म्हणजे रेल्वे वगैरे पण बोलत नाही. म्हणजे वरिष्ठ लेवलवर जेव्हा आपण कोणत्या गोष्टीला मार्ग काढायला पाहिजे, पुढे जायला पाहिजे. मला एक प्रश्न समजत नाही की काय झालं माहिती का, हा पुनर्वसनाचा इश्यू मला नाही. एवढे वर्ष सगळे देण्यासाठी पुनर्वसनाची प्रॉब्लेमॅटिक आहे. आज आपण जमिनीला जमीन शकत नाही काय केलं की जमिनीला जमीन देणं, परत जमीन जमीन दिली मला नगरमध्ये खूप उपयोग नाही. जमीन किती येतं 2 एकरपर्यंत देणं, बरोबर. 2 एकरसाठी तुम्ही घरला करून तिथं जाऊन बसणं शक्य नाही. तो जो कन्सेप्ट होता 1978 पहिल्यांदा महाराष्ट्र शासन हे खूप पुरोगामी शासन म्हणून आपण पुनर्गणना काढला, बरोबर. आज केंद्र शासन आता 2013 मध्ये काय झालं, याच्यामध्ये पुनर्वसन आणि भूसंपादन दोन्ही जोडले, बरोबर. ते सुद्धा आपण हे करत नाही. आता बेसिकली असं आहे की म्हणजे एन्व्हायरमेंट ज्याला काय म्हणतो पर्यावरण आणि विकास, हा जो म्हणजे हे जे चालणार आहे हे तुम्ही असेपर्यंत, मी असेपर्यंत, माझे पोरं असेपर्यंत, मागे तुमचे वडील असेल हे चालणार आहे. म्हणजे कुठे आपण म्हणजे पर्यावरण आणि विकास या 2 गोष्टींचा वाद आहे. तसं आपल्या प्रत्येक वेळेस कुठेतरी त्याचा मधल्या वाद काढून पुढच्या 2-4 पिढ्या, मागच्या 2-4 पिढ्या हे होईल. आज आपण धरणाचं म्हणता तुम्ही, आज 30-40 वर्षापूर्वी जेव्हा आपले आजोबा वगैरे होते त्यावेळेस ते निर्णय झाले, धरणं झाले. परंतु त्याच्याबरोबर काय आलं, सिलिंग आलं, बरोबर. त्याच्यामुळे त्यावेळेस जे आपली 7 एकर आहे ती सिलिंग लागली, लॅब लागला. त्याच्यानंतर काय झालं, 4 पिढ्यामध्ये आज आपल्याकडे एक वेगळी लेक्चर जमीन आहे. तुम्ही तर म्हणता काय हवामान एव्हरेज किती आलं जातं, 7 गुंठे असतात, खरं का 7 गुंठे असतात. मला फक्त एक समजून घ्यायचं त्याच्याकडून, 7 गुंठे हे आपण 5 पिढ्यामध्ये झाले, बरोबर. आता पुढे जे जाणार आहे त्यांची गुंठ्या 7 गुंठ्यामध्ये ते काहीच नाही पुढे, बरोबर. त्याला 2च पर्याय म्हणजे मी कोणत्या संघटनेच्या पण बोलत नाहीये, 2च पर्याय. एक तर जमीन वाढत नाही, जमीन वाढत, मग आपण त्या जमिनीमधून जे उत्पन्न पाडणार आपल्याला लँड पुलिंग शिवाय आता पर्याय नाही. ज्याची कोणाची 7 गुंठ्याचं मग काय करणार तुम्ही, अनलेस दुसरा कोणीतरी तुमच्यासारखा येऊन 7 गुंठे 10-12 रुपये गोळा करून काहीतरी करेल तरच ते नाही तर वाढ. तर त्याच्या कसं आपण मार्ग काढणार आहे आणखी 4 पिढ्या. तर व्हॅल्यू ॲडिशन आणि मार्ग या 2 गोष्टी
शेतकरी संघटना आहेत म्हणून तुम्ही बोलत होतो. मग आपला जो भाग आहे समजा आपल्याकडे आता इथं मी हे तुम्हाला सांगतोय की गृहनिर्माणसाठी सगळ्या पूर्ण डिव्हिजनमध्ये सगळे पुढे बघितले. आता मुद्दा असा आहे की आपल्याकडे आपण जे करणार ते ऐतिहासिक फार्मिंगच करणार आणि लोक कष्टाळू आहेत. आज सुद्धा तुम्हाला सांगतो जुन्नर ते शेतकरी आहे तुमचा सगळा व्यवहार कांद्याचा तो मुंबईमध्ये तेच बघतात. आज नाही बघत 25-30 वर्षापासून तेच बघतात. मोनोपोली असं आहे. तसं जर आहे तर आपल्याकडे आता आंबा काढली आपण कॉम्पीट करतो. आपला टमाटा खूप कॉम्पीट करतो. आपण त्याला खूप बाहेर पाठवू शकतो. आता मुद्दा असा आहे की जस्ट एक ट्रान्सपोर्टेशन तुम्ही जे बोललात ना की हे ट्रॅक्टर करून जाणार काय देणार परत मुंबई पुण्याला परत आपल्याला जी कॉस्ट मिळणार आहे टमाट्याची कॉस्ट टमाटा आपला 10 दिवस राहू शकतो 8 दिवस राहू शकतो आपण पाठवतो त्याची ट्रान्सपोर्टेशनची जी कॉस्ट आहे म्हणजे 1 क्विंटल माल आपल्याला तो जर आपल्याला कुठे समजा दुसरीकडे पाठवायचा असेल तर भाव जास्त आहे. भाव आता कसा आहे भाव कधी कलकत्त्यामध्ये जास्त असतो कधी दिल्लीमध्ये जास्त असतो कधी चेन्नईमध्ये जास्त असतो कधी सगळीकडे आहे. ह्या मी ह्याची वकालत करायला आलेलो नाही परत सांगतो तुम्हाला. नाही सांगतो शेतकरी संघटनेत सुद्धा मला फक्त मला काय पाहिजे की आपली जी ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट म्हणजे एक जे आहे एक समजा 1,000 म्हणजे आपला एका क्विंटलसाठी आपल्याला किमान एंट्री पॉईंट म्हणून आपण मुंबई किंवा हे जरी घेतलं तरी आपल्याला बाय रोड जर ट्रान्सपोर्ट केला तर आता 140 रुपये एका क्विंटलला खर्च आहे. आणि तिथून पुढे जो आहे ना खर्च तो खूप कमी येतो. जे पुढून कलकत्त्याला पाठवा चेन्नईला पाठवा कुठे पाठवा तिकडे पाठवा त्याला खर्च येतो तेवढाच येतो समजा. तर हे जी कॉस्ट आहे ना ती कॉस्ट आपण कमी करू शकतो का नाही करू शकतो का हा एक विचार. आणि दुसरा आपली ही जी होल्डिंग जी आहे ना त्याच्यावर कमीच होत जाणार त्याला काय होतं. त्या दोन गोष्टी म्हणजे संघटनेचे जे अभ्यास करणारे लोक आहेत तुम्ही संध्यामध्ये तुम्हाला हे व्यापारी आणि दोन्ही गोष्टी बघताय म्हणजे शेतकऱ्यांचं आणि हे पण जे क्वालिटी उत्पादन काढणं एका ठराविक क्वांटिटीपर्यंत वाढवणं आणि त्याला कमीत कमी ट्रान्सपोर्टेशनचा दर लागला इतका कमी ट्रान्सपोर्टेशनचा दर लागला तेवढा आपल्या शेतकऱ्यांचं प्रॉफिट वाढला. हे माझं साधं समज एक म्हणजे तुमचा प्रत्यक्ष अनुभव आहे. मी काय आहे की फक्त तुमच्यासारख्या शेतकरी संघटनेसारख्या आणखी कॉमर्सचे लोक आहेत त्याचं बघून बोलणार नाही. तर ह्याचा फक्त विचार करा. हे कसं आहे रेल्वे हा एक माध्यम का आणि काय होतं माहिती का एक 30-40 वर्षापूर्वी आपल्याला वाटत होतं आपल्या आई वडिलांना आपल्या घरना किंवा धरण बांधलं की आपल्या जमिनीला पाणी येणार. पाणी आलं धरण बांधलं बऱ्यापैकी आपली बऱ्यापैकी परिस्थिती झाली. परंतु डेव्हलपमेंटमध्ये ही परिस्थिती तशीच राहिलाच नाही. जसं आपण म्हणजे आपली जमीन कमी होणार होल्डिंग कमी होणार जमीन तेवढीच राहणार होल्डिंग कमी होणार इंडियनची ॲग्रिकल्चर करणं आणि मार्केट करणं म्हणजे आपण कुठेतरी पुण्यालाच आपला कांदा घेणं ते म्हणतात ना पाकिस्तान कांदा ठीक आहे ना. आपण बाहेर चांगल्या क्वालिटीचा कांदा असेल तर बाहेर सुद्धा तितकं जास्त असतं. ट्रान्सपोर्ट बेसिकली तुम्हाला सांगतो आज आपण ट्रान्सपोर्ट कॉस्ट कशी कमी करू शकतो. तुम्ही लोक खूप मेहनती एक चांगलं प्रोडक्ट होतं. आज सुद्धा तुमचा आंबा सुद्धा मी सांगतो तुम्हाला इकडचा दिल्लीमधला जो आपला या दिवसामध्ये मिळणार दशहरीपेक्षा आता कोणता मिळणार ते लंगडा आहे त्याच्यापेक्षा खूप कॉम्पिट होणार. पण हे आपण 10 दिवसामध्ये त्या जितकं लांब जाऊ तितकं असं पोहोचू. एअर ट्रॅफिक ही खूप महाग आहे. रस्त्याची ट्रॅफिक आहे परंतु त्याला कशाची डिस्टन्सचे आणि वेळेची लिमिटेशन. तर हे म्हणजे आजच्या परिस्थितीला विमानाला शक्य नाही. ज्यावेळेस आमची 10-20 वर्षांना आपण विमानाला पाठवण्याची आपली परिस्थिती असेल त्यावेळेस कॉस्ट सुद्धा मिळेल. आजच्या परिस्थितीला आपण अशा परिस्थितीला कमी होती आहे. मग आपला म्हणजे आपला शेअर ट्रान्सपोर्टेशनची कॉस्ट करून वाढवता येते का हा एक थोडा विचार ते तुम्ही लक्षात ठेवा. शक्य असेल
नाही शक्य. साहेब, दोन मिनिटामध्ये वेळ होतो साहेब तुमचा. मला तुमचं स्पष्ट मत कळालं का बाबा ही शेती मालाची वाहतूक तुम्ही तुमचा माल मी कळलं तरी तुमचं दरडोई क्षेत्र 7 गुंठे असले तरी तुमच्या इतर शेतकरी बांधवांचा तुम्ही माल जर त्या ठिकाणी तातडीने जर परराज्यामध्ये पोहोचला जिथं बाजारभाव जास्त आहे तर त्या मालाचा बाजारभाव होणार. मी स्वतः ट्रान्सपोर्टवाला आहे, मी स्वतः व्यापारी, माझ्या 2 10 टायर आहे, माझ्या 4 12 टायर आहे. मी ट्रान्सपोर्ट व्यवसाय प्लस शेती करणारा माणूस आहे. माझा आत्ता तुम्ही व्हिडिओ कॉल केला, माझा टोमॅटोचा आत्ता हवी स्पीड चालू आहे तिथं, माझे मिसेस आहे तिथे, मी आत्ता व्हिडिओ कॉल करून कॉन्फरन्समध्ये तुम्हाला दाखवू शकतो. नारायणगाव सारख्या शहरामध्ये आज सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये नाशिक आणि नारायणगाव सारख्या शहरामध्ये टोमॅटोची जास्त आवक होती. आजही आपल्या नारायणगावमध्ये 2-2.5 लाख कॅरेटची आवक रोज होती टोमॅटोची. ती टोमॅटो आज जर परराज्यात मी ओरिसा, MP, छत्तीसगड, शिवरी नारायण, बांगलादेश या ठिकाणी मी स्वतः ट्रान्सपोर्टने पाठवतो. तुम्ही बोलत नाही, माझ्या गाड्यांचे पेपर दाखवतो म्हणजे मी शेतकरी तुम्हाला सांगा या ठिकाणी ना प्रॅक्टिकली ट्रेनने नाही जात साहेब. त्याला ऐका ना सर, जे हे व्यापारी आहेत ना तुम्ही म्हणता ना आज माझा मी जर माझा माल या राज्यात जिथून भरली ना प्रॅक्टिकली मी माझा स्वतःचा कांदा बँगलोरला बाजारभाव जास्त आहे म्हणून मी स्वतःचा घरचा कांदा आहे ना तिथे घेऊन गेलो. ऐका ना, मी पाठवला, घेतला नाही साहेब मार्केट यार्डमध्ये आणि घेतला तर तो इतक्या कवडीमोल भावात घेतला का इथून पुढे शेतकरी असेच करतील व्यापारी म्हणतील. ही व्यापाऱ्यांची त्या राज्यामधली त्या मार्केटमधली एक पॉलिसी राज्यातला व्यापारी नारायणगाव मार्केटमध्ये येऊनच टोमॅटो खरेदी करणार. माझी 10 कॅरेट मी तिथे घेऊन गेल्यानंतर ना ते इतके ना डोळ्यातून पाणी येऊन घ्या भावात विकावं लागतं. काय नाही, तुम्ही जे दाखवताय ना ते एक मृगजळ आहे. ऐका ऐका नाही, थांबा ना. तुम्ही जे प्रेझेंट केलं ना ते एक मृगजळ आहे. ते असं होईल त्याची शुअरिटी आज कुणीच देत नाहीये. आज आम्ही नाही, ते वास्तव्यातून आपण नाहीच. ते नाहीच आहे. तुम्ही म्हणताय त्या गोष्टीला आम्ही सहमत होणार नाही. पण आता मी हिवऱ्यातर्फे आलोय तर त्या गावामध्ये आज 200 ते 250 शेतकरी कुटुंब जे भूमिहीन होणार आहे त्याच्यापैकी 70% लोक भूमिहीन होणार आहेत. त्यांच्या मुलांनी करायचं काय? आज इंजिनियर आहेत मुलं, ती शेती करतात. सांगतो शेतकरी हा पक्क्या मालाचं उत्पादन आहे, कच्च्या मालाचं उत्पादन आहे आणि कच्च्या मालाला वातावरणानुसार मर्यादा येतात. आता टोमॅटो जर लाल झाली ना ते 5 तासाच्या पुढे टिकूच शकत नाही. इनाम द्यायचं मला जेवढं भाडं ड्रायव्हरला इनाम देतात. शिवरी नारायणला टोमॅटो पाठवण्यासाठी 48 तासाची वेळ देतात आणि त्या ड्रायव्हरला त्या ठिकाणी व्यापारी 6000 रुपये इनाम देतो. जीवावर गाडी स्पीडनी 100-120 नी व्यक्त करतो. येणं बाळगता तो 5000 रुपयासाठी इथून जीव गाडी शिवरी नारायणपर्यंत जातो. गरीब मुलाबालांचा पण विचार केला अशी परिस्थिती. आता हे पूर्वी ट्रेनमध्ये शक्य होत नाही साहेब. मी दिल्ली, जयपूर, बनारस असं तिकडं माझी गाडी जातात. मला शेती होतो माझी गाडीची शेती घरची. परंतु तिकडे आपण ज्यावेळी डाळिंब पाठवतो तिथून नाशिकला आम्ही प्रयत्न केला, तिथून ट्रेनने पाठवतो ते शक्य नाही होत. तिथून तो पुढला आडतदार त्याला माल उतरून घेणं पण शक्य होत नाही. तो माल तसं ट्रेनमध्ये गायब होतो. ते आम्ही प्रयोग करून झाले. इथून आम्ही स्वतः नाशिकला ट्रक जाऊन बुगीत माल भरून बघितले आणि ते पुढे पाठवणं व्यापाऱ्याला शक्य नाही. शेतकरी बाजूलाच राहिला माझा. जो व्यापार करतो ना त्याला सुद्धा ट्रेन शक्य नाही. जाणारा माल कोणता आहे? सपोज साखर बनवली ती जाऊ शकते, नाही जाऊ शकते. ही चर्चा आहे आणि आम्हाला जमिनी द्यायच्या नाही. आमच्या इथून प्रकल्प नाही. आपले टोमॅटो किती भाव मिळेल आणि आपलं टोमॅटो किती लवकर मार्केटमध्ये जाईल तो विषय टोमॅटो पिकू शकत नाही तर माझा पण जी पुण्यावरून ट्रेन निघणार ती डायरेक्ट कलकत्त्याला जाणार. ते नाशिकमध्ये ती क्रॉसिंगच होणार. त्या ठिकाणी माल क्रॉसिंग करावं लागणार. त्याची कॉस्ट पण नाही. एक लक्षात ठेवा, आपण जे चालू आहे ना की मागे आपण जे धरणं बांधली त्याच्यामुळे आपली शेती झाली, सुफलाम झाली, सजराम झाली. हा एक टप्पा झाला आपल्या त्याच्या पुढचा टप्पा आपले पुढचे जे 5-7 पिढ्याचा आहे त्याचा सुद्धा काही विचार करावा लागतो. मला
मीडियावर मी बोलतच नाही. ऐका, मला एक मुद्दा फक्त मांडू द्या. जर माझ्या शेतीतून अलाइन मीडियावर मी बोलत नाही कारण काय मी व्यक्तिगत बोलत नाही. तुमचं साहेब, मुद्दा मांडू. आज माझ्या शेतातून जर रेल्वे जातीये, मी पूर्ण भूमिहीन होतोय. माझ्या फॅमिलीमध्ये आज 7 ते 8 मेंबर्स आहेत. त्याच्यापैकी म्हणजे एम्प्लॉयमेंट माझ्यासाठी शेती हीच माझी एम्प्लॉयमेंट आहे, बरोबर. जर माझी एम्प्लॉयमेंट गेली, उद्या तुम्ही मला 4 रुपये दिले, 5 रुपये दिले, त्यात किती दिवस टिकणार आहे? उद्या माझ्या मुलांचं काय किंवा काय? ही जी माझी एम्प्लॉयमेंट आहे, मी स्वतः करतोय, स्वतः खातोय, हीच जर नष्ट झाली तर पुढच्या पिढीने करायचं काय, मी करायचं काय? 2 पिढ्यानंतर तुमची आज जर जमीन 10 गुंठे असेल तर 2 पिढ्यानंतर किती राहणार? सर आता तुम्ही हे प्रश्न जर प्रश्न आम्ही सांगतो तुम्ही आज तुम्हाला. ऐकतोय, तुमची मुलं ऐकतो होणार आहे का? आम्ही हेच सांगतो आम्ही तुम्हाला. नाही होणार ना. जो त्याच्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतो ना, आज आम्ही त्याच्या उपयोगी काय. तुम्ही आज साहेब इथं तुला तुम्ही काय म्हणणं की त्याच्यासाठी चांगलं वातावरण तयार करणे आज शेतकरी- रेल्वे मुलाखतीमध्ये आजूबाजूची गावं आणि आम्ही डिस्टर्ब होणार. मला फक्त माझा पुढचा मुद्दा मांडू द्या. आपण शेती बाजूला ठेवू. आज आपल्याकडे अनएम्प्लॉयमेंट एवढी आहे, प्रत्येक वेळेस शेतकऱ्याचीच का हे घ्यायची, जमीन घ्यायची किंवा शेतकऱ्याला बाधित करायचं. आज अनएम्प्लॉयमेंट एवढी आहे तर का 4 कलेक्टर राजीनामा देत नाही, VRS घेत नाही आणि बाबा माझ्या जागी दुसरे बसवते? प्रत्येक वेळेला शेतकरीच का सेंटर पॉईंट असतो? आणि विषय केला की नाही त्याला थोडासा विचार म्हणून मी बोलतो. नाही, विचार नाही, म्हणून असं त्यांचं म्हणणं आम्हाला पटलं, आम्हाला जे योग्य वाटलं का बाई हे शक्य नाही आहे. कारण की असं आहे की शासनाने हे बरं का सर, होल्डिंग बदलली नाही, आहे. तुम्हाला मला कुठलाही प्रकल्प करताना कुठेतरी जमीन बाधित होणार आहे. आमच्या यामध्ये सहमत आहे. पण साहेब, आजपर्यंत शासनाने पाणी तर आम्ही आता समजा पिंपळगाव जोगा कालवा क्षेत्र आहे, ते तर आम्ही बनवलं आहे. प्रशासनाने पाणी दिलेलं आहे, आमच्या शेतकरी बांधवांच्या जागा दिलेल्या आहे, इथपर्यंत आलेले. पण जिथपर्यंत पाणी पोहोचलं तेवढी तर राहू दे ना. आणि जिथपर्यंत तुम्हाला पाणी पोहोचवलं प्रशासनाला डेव्हलप करणं शक्य नाही, ती जमीन तिला वापरणं आहे. तिला आहे. जिथपर्यंत प्रशासनाने ते तालुका डेव्हलप त्याला करायला गावात आपण किती माणसं आपण त्याच्यात बोलू. सर असं जर वाटतं ना शासनाला तर लोकांचे जीवनमान सुधरव, तुम्ही हमी भाव द्या ना. आवाज दुधासाठी लोक त्याचा पाठ नाही येत. एवढे कॉम्प्लिकेटेड वेगवेगळे facilities आहेत. आपण फक्त रेल्वे विषय. डेव्हलपमेंट आणि इन्व्हायरमेंट आणि जमीन आणि वरचेवर कमी होणारी जमीन जास्तीत जास्त उत्पादन करण्यात जास्तीत जास्त भाव मिळतो एवढंच आपलं आहे. आणि अलाइनमेंट वगैरे जे आहे ना तो टेक्निकल विषय त्याच्यामध्ये आपण म्हणजे बोललेला आहे. नाही, तुम्ही- साहेब, शेवटला चर्चा करून आमची एकच विनंती आहे. मी बरं, हा, बरोबर. बोलतो तुमच्या भावना सगळ्या समजल्या याच्यामध्ये. पण एक मला त्याच्यामध्ये एक करायचं आहे की आपल्या शेतातून जाते ठीक आहे, अलाइनमेंट बद्दल साहेब जसं म्हणाले त्याच्याबद्दल आपण म्हणायला माहिती आहे. परंतु रेल्वेसाठी पाठपुरावा आपल्या लोकप्रतिनिधींनी केला. वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण बघत होतो की पेपरमध्ये असेल, मीडियामध्ये असेल, वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यात रेल्वे गेली पाहिजे. कारण रस्ते, रेल्वे आणि एअरपोर्ट हे जे विकासाचे साधन आहे याच्यामुळे कम्युनिकेशन जे ते कम्युनिकेशन. आता मला सांगा, सुरुवातीला जेव्हा तुमचा मोबाईल आला त्यावेळी ते कॉस्टिंग डिस्ट्रिक्ट विषय होते. किती 20 वर्षापूर्वीची परिस्थिती किती हे होती, आपलं कम्युनिकेशन होत नव्हतं, कॉन्टॅक्ट होत नव्हतं. आज बघा, आज त्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये मुलं असतील, इंग्लंडमध्ये असतील, दिल्लीमध्ये असतील, आपल्या व्हिडिओ कॉलमध्ये समोरासमोर बसल्या अशा प्रकारे चर्चा होतात. बरोबर आहे. आता हे जे आहे काळाच्या ओघामध्ये विकास होणं आवश्यक आहे. विकासाच्या दृष्टीने काय आहे, जसं साहेबांनी सांगितलं की आपणही म्हटलं त्याच्यामध्ये की आपल्या तालुक्यामध्ये 5 धरणं आहेत. अरे म्हणजे ज्यांच्या जमिनी गेल्या त्याच्याबद्दल मला वाईट वाटतंच आहे याच्यामध्ये. परंतु याचा बेनिफिट उर्वरित सगळे 98% पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनला झाला. आज तुम्ही जे म्हणता की 7 गुंठे आहे, 10 गुंठे आहे, 20 गुंठे जमीन आहे. तुम्ही विदर्भामध्ये जर गेले, माझी विदर्भामध्ये सर्व्हिस झाली, त्याच्यामध्ये मी गडचिरोलीमध्ये सर्व्हिस केली आणि यवतमाळमध्ये केली, वाशिममध्ये केली. तिथे जे तिथे लोक म्हणतात त्याच्यावर त्या आमच्या 20 एकरला काय किंमत त्याची, पश्चिम महाराष्ट्रातली 20 गुंठा जमीन पाहिजे होती. कशामुळे? धरणं, पाण्याची सोय. बरोबर. आपण इथं जर बघितलं आपल्या याच्यामध्ये तालुक्यामध्ये उन्हाळ्याचा तुमचा मे महिना असेल तरी गेलं ते हिरवगार तुम्ही विदर्भामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये ही आपली प्रगती की ही धरणं झाली, त्याच्यामुळे थोडंसं नुकसान झालं, सिलिंग आलं आपल्या याच्यावर. परंतु आपली प्रॉडक्टिव्हिटी आपण लोकांनी मेहनत करून वाढवली. म्हणजे हे त्याच्यामध्ये सत्य आहे की तुम्ही एवढी मेहनत केली त्याच्यामध्ये. म्हणजे आज आपण बघितलं त्याच्यामध्ये 20 गुंठे असेल, 30 गुंठे असेल तरी शेतकरी पूर्ण त्याच्यामध्ये होतो. दुसरी गोष्ट, आज पूर्वी जर बघितलं आपण, हे जर रस्ते लहान असते
तर आज जो ट्रान्सपोर्टेशन हा विषय आहे, ट्रान्सपोर्टेशन हायवेमुळे फरक पडला का नाही पडला? पडला. त्याच्यामुळे आता याला आणखीन एक पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी रेल्वे, अर्थात ती कुठून जावी, कसं जावं, काय अलाइनमेंट आहे, हा रेल्वे विभागाचा विषय. परंतु रेल्वे जी आहे ती रेल्वे आपल्याला जोडणारी आहे. ही जी रेल्वे आहे, दुसरी गोष्ट अजून एक सांगतो त्याच्यामध्ये, ही रेल्वे आपली इथून नाशिक मार्ग जे आहे ती मुंबईला पण कनेक्ट होणार आहे आणि तिथून पुढे तुम्हाला दिल्लीला सुद्धा ट्रेन जाऊ शकते त्याच्या. दुसरी गोष्ट हीच आपली साऊथला पण जाणार आहे. ही जी स्पीड आहे ही हाय स्पीड रेल्वे आहे. याचा दुसरा एक ॲडव्हान्टेज आपल्याला जे आपण बघितलं त्याच्यामध्ये 20 गुंठे जमीन आहे, 30 गुंठे जमीन आहे, पण त्याचा एक ॲडव्हान्टेज आपल्या भागातल्या लोकांना असा होणार आहे. आज मी पुण्याला सांगतो, मी पुण्याला कलेक्टर ऑफिसला सर्व्हिस करतो, सांगितलं तुम्हाला त्यांनी. मी राहत होतो बालेवाडी स्टेडियमला. बालेवाडी स्टेडियम माहिती आहे सगळ्यांना, म्हणजे लँडमार्क. तिथून कलेक्टर ऑफिसला मला जर जायचं असेल तर 1 ते सव्वा तास लागायचं. आज आपली ट्रेन जर आपण बघितली त्या ह्याच्यामध्ये, आज आपली 200 ते 250 किलोमीटर स्पीडने ट्रेन जाणार आहे. म्हणजे उद्या हिवरीतर्फे नारायणगाव किंवा थोडक्यात जुन्नर तालुक्यातला म्हणून आपण स्पॉट म्हणत नाही त्याच्यामध्ये, ठीक आहे. जुन्नर तालुक्यातला जर हे असेल आपला तुम्ही म्हटलं की बेरोजगारी हा विषय आपला, ते जे ज्यांना आहे इथली कामधंदे सांभाळून सुद्धा आपल्या इथे संध्याकाळी आपण इकडे येऊ शकतो. म्हणजे 1 तासामध्ये आपण पुण्यामध्ये पोहोचणार आहे याने. तिथून पुढे आपण तिथं नोकरी धंदे करू शकतो, कामधंदा करू शकतो, तिथून रात्रीला परत आपण मुक्काम होऊ शकतो. म्हणजे आपला जो शेतकरी आज जे इंजिनियर झालेले आहेत आपण म्हटलं, हे इंजिनियर झालेले आज गावामध्ये काय रोजगाराची संधी आहे? तिकडे काम नाही बरोबर आहे, ते पण सारा विषय कमीत कमी शेती तरी करून खाताय, मती म्हणून खाताय. पण त्याला जोड आपली तिथला कामधंदा अर्धा वेळ करूनही आपण करू शकतो. लक्षात घ्या, तुम्ही विचार करा, माझं काय त्याच्याबद्दल हे ऐका मी दुसरी बाजू सुद्धा सांगतो. आपली साधक बाजू आजपर्यंत चांगली चर्चा झाली. जे फायदे होणारे आहेत ते सांगतो त्याच्यामध्ये. तुम्ही विचार करा त्याच्यामध्ये, पण शेवटी आपली जमीन त्याच्यामध्ये जाणार आहे, बरोबर आहे. 1 तासामध्ये जर आपण अपडाऊनच्या अंतरामध्ये राहतो, आता मी जर बघितलं त्याच्यामध्ये, मी म्हणेन की कलेक्टर ऑफिसमध्ये तिथं जायचं असेल तर मी तिथं कशाला इथून मी तासाभरामध्ये पुण्याला पोस्ट सर्व्हिस रेल्वे स्टेशनला उतरणार, 5 मिनिटामध्ये कलेक्टर ऑफिसला जाणार. हे सुद्धा आपल्याला ऑप्शन्स त्याच्यामुळे तयार होतात. दुसरी गोष्ट आपण म्हटलं की रेल्वेच्या बाबतीत त्या बाबा तिकडून डोंगराच्या बाजूने घ्यावी, अरे मग इथून परत तिथं जायला आपल्याला तासभर लागणार. आपण जर आपलं बघितलं वरच्या मावळ पट्टामध्ये वर तिकडून जर टाकायची नव्हते म्हणजे याचा दुसरा अर्थ मी हे समजायचा का, एकच विषय की रेल्वेला विरोध नाही, फक्त बागायती जमीन, बागायती जमीन त्याला आपला विरोध आहे, रेल्वेला विरोध नाही. तुमचा बेसिकली जो विरोध आहे अलाइनमेंटला विरोध, बरोबर आहे. पण दुसरी गोष्ट मला आणखीन एक सांगायचं आहे याच्यामध्ये, आता जर अलाइनमेंटला विरोध आहे म्हणजे रेल्वेचे फायदे सगळ्यांना माहिती आहेत त्याच्यात, म्हणजे काही विषय त्याच्याबद्दल फारसे पाहिजे साहेब, तुम्ही जे सांगताय आमची मुलं जर शिकली, नोकरीला लागली, शेती काय शेतकरी सुशिक्षित होतील, काय होतील याचं काही पुढची गॅरंटी नाही. पण आज तर 100% जर ती शिकली नाही किंवा सुशिक्षित झाली नाही तर चांगल्या प्रकारे शेतीवर जगू शकतो. मी एक सिंपल नोकरीचं दिलं, हाच बेनिफिट तुम्हाला कॉलेजच्या एज्युकेशनच्या बाबतीत आहे. आज 10वी पास झालेला मुलगा आपला समजा जर नारायणगावमध्ये राहणारा समजा, तो सुद्धा ट्रेनने 1 तासामध्ये तुमच्या पुण्यामध्ये जाऊन तिथून जर फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिवाजीनगरला उतरून जर जात असेल, चांगले चांगले कॉलेज आहेत, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, फक्त म्हणून मी पहिल्यांदा मी म्हणून तुम्हाला तेच हे केलं की आपला विरोध रेल्वेला नाही ना, फक्त बागायती तुम्ही म्हटलं असतं याच्यामध्ये तुम्हाला 1.5 ते 2 किलोमीटर पुढे गेले तर फारसं काय फरक पडणार नाही. 4 किलोमीटर जावं लागेल. आता हा जे आपण म्हणतो की त्या इथून नाही गेला पाहिजे, त्या साईडने गेला पाहिजे त्या. आता हे जे तुमच्या भावना असतील हे रेल्वे विभाग सुद्धा त्याच्यामध्ये नोट डाऊन करा. शिरोळे साहेब तुम्ही सुद्धा काय याच्यामध्ये आहे आणि पण लोक म्हणतात आमच्या पण कोण तुम्ही हे मोजणीला जायचे थांबले का उद्या दिले नाही आम्हाला थांबावं लागतं. एक लक्षात घ्या, आता तुम्ही जे म्हटलं त्या याच्यामध्ये की बाबा रेल्वेला आमचा विरोध नाही, फक्त बागायती जमिनी आपल्या जातात त्याला आपला विरोध.
मला सांगा अशा पद्धतीने आपण कसं हे सांगणार की त्या साईडने गेलं तर शेतकऱ्यांच्या विरोध आहे. ते म्हणणार साहेब आमची कोरडवाहू आहे, कोरडवाहूला आम्ही जर केलं तर कसं हे करणार, ती लोक विरोध करणार नाही असं होणार आहे का? नाही, मला एक सांगा, ती लोक विरोध करणार नाही असं होणार आहे? याच्यासाठी काय केलं पाहिजे, लोकप्रतिनिधींनी त्या गावात मिटिंगला घेऊन किंवा तुमच्या भागातून आम्ही रेल्वे नेली तर तुमची संमती आहे का, अगोदर त्या गावात मिटिंगला घेऊन खासदार साहेब असं आमदार साहेब त्या लेखी घ्या. प्रशासनाने ना ह्या पूर्वीच्या काळात बागा तुम्ही जसं आता म्हटले का ती लोक म्हणतील आधीच ऑलरेडी आमच्या कोरडवाहू जमिनी आणि आता आम्ही आधीच आमच्या जमिनीतून उत्पन्न कमी आणि त्यातून एक परत ट्रेन नाही, ह्या मुद्द्याशी आम्ही सहमत आहे तुमच्या. परंतु प्रशासनाने आता इकडून आळ्यातल्या लोकांनी किंवा ह्या ट्रॅकवरच्या लोकांनी हरकत घेतली म्हणून ती हरकत घेणार, ह्या तुमच्या मुद्द्याशी पण मी सहमत आहे. परंतु प्रशासनाने ह्यापूर्वीच त्याचा विचार करायला पाहिजे होता. हा सर्वे होता नाही का कमीत कमी बागायत जमिनीचं कसं नुकसान होईल. नाही, आता याच्यामध्ये एक सांगतो, हा जो सर्वेक्षण केलेलं आहे ना, हे रेल्वे विभागानं सर्वेक्षण केले. दुसरी गोष्ट रेल्वेसाठी जी आहे ती काय आपल्या पुणा ते नाशिकसाठी काही वेगळी पॉलिसी काढली अशातला भाग नाही. त्यांचे जे नियम आहेत, त्यांचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याच्यानुसार त्यांनी सर्वेक्षण केलं आणि त्यांनी पुढे आपल्याकडे त्या ह्याच्यामध्ये बरोबर. आता आपण जे म्हणतो की इकडचं हे अलाइनमेंट तिकडे ढकला, तिकडची इकडे हे करा, आता हे याच्याबद्दल तर त्यांनी त्याच्यामध्ये कॉल घ्यावा, परंतु तिथले शेतकरी ऐकतील याची काय गॅरंटी नाही. राज्य आणि दुसरी गोष्ट सगळीकडे जर शेतकऱ्यांचा विरोध आहे तर हा आपल्या नाही, आता एक आणखीन एक सांगतो त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा विरोध आहे म्हणजे आपण कशावरून म्हणतो. लोक मला सांगा, रेल्वेचा पाठपुरावा कोणी केला? रेल्वेने विरोध नाही, शेतकऱ्यांनी नाही. ज्या लोकप्रतिनिधींनी ऐका एक मिनिट, खासदार असतील किंवा खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत, तुमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, हे शेवटी सगळे आपले लोकप्रतिनिधी आहेत, आपण त्यांना निवडून देतो. मग ऐका ना, येऊ ना त्यांनी जनते. नाही ऐका ना, एकच मिनिट मला बोलू दे ना त्याच्यामध्ये. तर हे जे आहे या लोकप्रतिनिधींनी विकासाच्या दृष्टीने आणि ते सुद्धा अभ्यास आहेत, म्हणजे सगळे जर आपण बघितलं तर याच्यामध्ये जे दोन्ही आपल्या आताचे खासदार साहेब जर आपण बघितलं, कोल्हे साहेब आहेत, आधीचे जे दादाराव पाटील आहेत, अभ्यासू आहेत, त्यांनी सगळं हे करून त्यांनी वारंवार तिकडे पाठपुरावा केला, त्याच्यामुळे रेल्वे या भागामध्ये ही मंजुरी आली त्याच्यावर, बरोबर आहे. आता रेल्वे जर या भागामध्ये मंजुरी आली त्याच्यानंतर जर आपण एखाद दुसरं जर म्हणत असतो त्याच्यामध्ये की लोकप्रतिनिधींनी जे पाठपुरावा केला आम्हाला मान्यच नाही, हे बरोबर नाही, कारण शेवटी ते आपलं रिप्रेझेंटेशन करतात. दुसरी गोष्ट आपले आमदार साहेब दोन्ही याच्यातले आजी माजी पदाधिकारी आहेत, जिल्हा परिषद सदस्य, हे सुद्धा त्या विकासाच्या याच्यामध्ये पाठपुरावा करत असतात. तो पाठपुरावा करत असताना वैयक्तिक शेतकऱ्याच्या बाबतीत तसं नाही तुम्ही म्हटलं त्या मताने मी सहमत आहे. तुम्ही काय बोलले की बाबा खासदार, माझे आमदार, खासदार सगळे खूप हुशार आहेत, प्रगतीच्या दिशेने विकास कामं झाली पाहिजे ह्या मताचे, पण त्यांनी या तालुक्याचा विकास होत असताना कमीत कमी शेतकऱ्यांची हानी आणि कमीत कमी नुकसान कुठल्या शेतकऱ्यांचं होईल याचा त्यांनी अभ्यास करायला पाहिजे होता. व हा प्रोजेक्ट करताना किंवा हा प्रोजेक्ट माझ्या अंदाजाने शिवाजीदादा आढळराव पाटील गेली 10-15 वर्ष दिल्लीमध्ये त्याचा प्रयत्न करतात, म्हणजे आम्ही म्हणत नाही ना का प्रयत्न करतो, आम्ही डोळ्यांनी पण बघितलेलं. ते दरवेळेस कॉम्प्लीट छापतात ना, त्याच्यामध्ये ते म्हणतात का बा आम्ही कुठल्याही शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे मागणी घेऊन गेले साहेब काय हा रेल्वे प्रकल्प काढला, अशा शेतकऱ्यांच्या लोकप्रतिनिधींनी आमच्या आम्हाला कुठलाही विकास काम करायचं असेल, ग्रामपंचायतीचं असेल, आमच्या आळेगावचं वाडी वस्तीचं असेल, जर एखादा प्रकल्प पाहिजे असेल तर आम्ही 10 शेतकरी साहेब करतो, साहेब आम्हाला हे कॅनॉल लाईन जाऊ द्या, आमच्या इकडे ही घरकुल लाईन येऊ द्या, हा रस्ता होऊ द्या, ही शाळेची इमारत होऊ द्या, असे आम्ही अर्ज देतो. रेल्वे व्हावा म्हणून लोकप्रतिनिधींका शेतकऱ्यांनी किती किती ग्रामपंचायतींनी त्यांना ठराव धरले, त्यांनी प्रशासन स्थानिक नागरिकांना हे कसे विषय आहेत याच्यामध्ये. आता लोकप्रतिनिधी निवडून दिल्यानंतर त्यांनी प्रत्येक गोष्टीकडून ठराव घेतला पाहिजे अशातलाही भाग घेतला. त्यांनी सुद्धा चर्चा केली असेल. आता त्याच्याबद्दल मी उत्तर देणार. दुसरी गोष्ट, शासन सुद्धा ज्यावेळी रेल्वे त्या ठिकाणी रेल्वे मंत्रालय त्याच्यामध्ये आपल्या याच्यातलं आपण बघितलं तर पुणे आणि ही नाशिक महाराष्ट्राची 2 मोठी शहर, बरोबर आहे. याच्यात उद्या जोडच्या दृष्टीने आवश्यक आहेत ना, त्याच्यामध्ये शासनाने सुद्धा डायरेक्ट विचार केला तर बिघडलं कुठं त्याच्यात. आता आपण बघितलं रस्त्याच्या बाबतीत समृद्धी हायवे जो आहे, समृद्धी हायवे तुमचा नागपूर ते मुंबई शॉर्टस्ट कट काढला गेला त्याने. नागपूर आणि मुंबईमधल्या लोकांना फायदा झाला, आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे आज शेतकरी आणि हे चर्चेचा मधला टॉपिक सोडून तुमच्या थोडीशी चर्चा करतो.
शेजाऱ्यांचे व्यथा लोकांचे ऐकले ना त्या दिवशी निवडून दाखवत होते साहेब. भयानक आहे, भयानक. ढसा रडतायत ते शेतकरी, पस्तावा झाला, स्वतःलाच शिव्या देऊन घेत आहेत. मी का अशी चूक केली? बरं का, याच्यासाठी सकाळी जो आपला विषय झाला ना की प्रांत साहेबांनी थोडासा वेळ देऊन एका मध्यवर्ती ठिकाणी आम्ही कार्यालय बुक करतो, सगळा खर्च आम्ही करतो. ऐका, आपण एक लक्षात घ्या, आपण चर्चा करून त्या याच्यामध्ये हे करतो. आता मला सांगा, थोडीशी आपली चर्चा झाली, एवढ्या याच्यावर तर आपण पिन पॉईंट आलो त्याच्यामध्ये की रेल्वेला विरोध नाही, फक्त बागायती क्षेत्र आमचं जावं याला विरोध आहे, बरोबर आहे. नाही तर आतापर्यंत काय होतं की रेल्वे जाऊ द्यायची नाही, असं नाही. रेल्वेच्या तुम्ही सातबाऱ्याला आम्ही कॅनॉलच्या खाली जी गावं आहेत ती टोटल लाभ क्षेत्रात येतात. मग शासनाने असं का केलं? तुम्ही सुद्धा एक जबाबदार पदाधिकारी का जिरायती म्हणून का नोटिसा काढल्या? नाही त्याच्यात कसं होतं, येतो एकच मिनिट येतो त्याच्यामध्ये. आपल्या सातबारावर काय आहे? सातबारा आज माझ्या ऊस आहे, फळबाग आहे. तर तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये या ज्या नोटीस काढल्या असतील त्याच्यामध्ये समजा ते गिरायतीमध्ये झाले. सातबारावर आपल्या लोकांचे बागायती ऊस क्षेत्र आहे, मग बागायती घेणार ना आपण? असं नाही. माझी शंका मग का केलं शासनाने मला हे विचारायचं. तुम्ही घेणार तो बाग कुठला आहे? त्याला म्हणता पण आलं पाहिजे ना प्रश्न साहेब, एखाद्याला आपल्याला ऍक्सिडेंट म्हणजे पहिले तुम्ही शेतकऱ्याचा एक मिनिट सांगतो परत त्याच्यामध्ये. त्याच्यात कसं आहे माहिती आहे का, हे ज्यावेळी बनवलं प्रत्येक तुमचा सातबारानुसार सगळं हे करून लक्षात घ्या. एक मिनिट, आपला आता समजा हा मोठा गट आहे, या गटातनं समजा हे अशी रेल्वे जाते, बरोबर आहे. ही इकडचे शेतकरी आहेत, समजा 450 नंबर आहे, 450 मधून आता हे पण आहे. आता या इथून जर रेल्वे समजा जात असेल त्या आम्ही त्या उपरावर त्यालाही नोटीस दिली, इथला जो आहे त्यालाही नोटीस दिली, त्याची जमीन जाते का नाही जात हा पुढचा भाग आहे. मोजणी केल्याशिवाय या गोष्टी क्लिअर होत नाही, कोणाची जाते कोणाची जात नाही. राहिला विषय तुम्ही जे म्हणता गिरायती नोटीस, ही गिरायती नोटीस जरी त्या याच्यात इनिशियल स्टेजमध्ये समजा दिलेली असेल तरी तुमचं बागायती जर असेल तर ते आपलं व्हिडिओ शूटिंग आपण करणार आहे आणि सातबाऱ्यावर आपण सगळं घेणार आहे. त्याच्यात व्हिडिओ शूटिंग तुम्ही येणार तो भाग कुठला आहे आम्ही देणार नाही ते थांबेल. पण शासनाने का केली? का लोकांचे सातबारे लाभ क्षेत्रात असून 5 धरणं असून तुम्ही नदीकाठच्या लोकांना सुद्धा जिरायत लावता, म्हणजे तुम्ही शेतकऱ्याची बोला जी जमीन तिथं जे असेल तेच आम्हाला सगळ्या गोष्टी आम्ही इथून पाठीमागे भूसंपादन अनुभवली. तुम्ही झाडे येणार, फळझाडाच्या खोडाच्या लांब्या होत्या, सगळ्या दरवाजाचं लाकूड सुद्धा रुंदून पडणार आहे, सागाचं आहे, गलिंबाचं, या सगळ्या गोष्टींचा पाठीमागचा अनुभव. असं काही नाही, पण प्रशासनाने कसं आम्ही शेतकऱ्यांवर काहीतरी सगळ्या गोष्टी माहिती आहे. तुम्ही साहेब तुम्हाला क्षेत्र ओलिता खाली आहे, किती टीएमसी पाणी धरणात शिल्लक आहे, या सगळ्या गोष्टी जर ज्ञात असतं तुम्ही एवढ्या पदावर काम असतं, या सगळ्या गोष्टी माहिती आहे. एकच मिनिट जाणून याच्यामध्ये जे मी पहिले सांगितलं तुम्हाला त्याच्यामध्ये की आपण हे इथे प्रांत ऑफिसला घेतलं भूसंपादन म्हणजे कलेक्टर ऑफिसला ठेवलं. दुसरी गोष्ट याच्यामध्ये इथं यायच्या आधी सुद्धा सांगतो त्याच्यामध्ये ज्यावेळी कलेक्टर ऑफिसला घेतो आम्ही सुद्धा हायकोर्टामध्ये भरपूर भांडलो. काही जण जे आहेत शेतकऱ्यांची आपल्याला माहिती आहे त्या की भूसंपादन करण्याच्या आधी थेट खरेदीचा पर्याय आहे. थेट खरेदीचा म्हणजे ज्याला पसंत असेल त्याने काय होतं एक रकमी ऐका एक मिनिट चूक बरोबर तुम्हाला मान्य आहे नाही तू पुढचा घ्या, पण मला बोलू दे. आपण तुमच्यासाठी काय म्हणलो की बाबा थेट खरेदीचा पर्याय आहे. पूर्वीची भूसंपादन मला सांगा गीत आपली धरणार अजून केसेस चालू आहेत, चालू आहेत की नाही आहे की नाही चालू? का चालू आहे? कारण तो पूर्वीचा आपला 1894 भूसंपादन कायद्यानुसार आपण करतो. काय काय मोबदला थेट खरेदीच्या माध्यमातून बस ह्या बाजूचा शेतकरी विकतो, ह्या बाजूचा शेतकरी रेल्वे तयार आहे आणि मी शेवटपर्यंत माझ्यासाठी रेल्वे प्रकल्प थांबणार आहे का? तुम्ही जर 4 वर्ष मी खरेदी करतच नाही. मला माझा एक मिनिट माझा मुद्दा तर बोलू द्या ना पूर्ण त्या ऐका ना. याच्यामध्ये थेट खरेदीचं आपण काय हे केलं आता हे तुम्ही जे म्हणता मला सांगा थेट खरेदीला तुम्ही आणि मी यावेळी बसणार मी जर खरेदी करत असताना मी काय करणार जसं थेट खरेदी म्हणजे काय ज्याप्रमाणे एक शेतकरी दुसऱ्याची जमीन खरेदी करतो त्याच पद्धतीने आपण याच्यामध्ये जाणार आहे. याच्यात आपण सध्या भूसंपादनाचा विचार केलेला नाही, आपण थेट खरेदीचा केला. थेट खरेदीचा म्हणजे काय तुम्हाला जर मान्य असेल आता त्याच्यात तुम्ही म्हणता गिरायती अरे तिथे प्रत्यक्ष जर बागायती दिसतोय व्हिडिओ शूटिंगमध्ये आलं सगळं सांगतो आपण बागायती रेट कन्सिडर करून त्याची फायनल करणार ना तरच तुम्ही देणार ना. तुम्ही थोडी गिरायतीला तयार होणार त्या ठिकाणी
माझं सांगणं असेल, आम्ही तुम्हाला ठराव देतो. गाडी का नसेल, गावाच्या गाव ठराव देतात. हिवरे गावांनी ठराव दिला, आम्हाला 1 इंचही जमीन द्यायची नाही. आमच्या इकडे गावांनी ठराव दिला, आम्ही दिला, कृती समितीने. जर शेतकऱ्यांना जर जमिनीच द्यायच्या नाही तर मग तुम्ही कशासाठी अट्टास करता? जर तुमचं थेट खरेदी आहे ना, आम्हाला जर साहेब द्यायचीच नाही, मी सुरुवातीलाच म्हटलं, हा टेबल जर प्रशासनाला विकायचाच नाही, तुम्ही का मागायला येऊ? नाही, मला त्याच्यामध्ये मला आणखी आता तुम्ही नाही म्हणतात त्याच्यामध्ये, परंतु सगळे शेतकरी नाही म्हणतात असं पण असं नाही. काय नाही, एक मिनिट आहे, मला बोलू द्या, एक मिनिट मला बोलू द्या, एक मिनिट. तुम्ही जेव्हा म्हणता ना की आमचा सगळ्यांचा बरोबर, आम्ही नोटिसेस काढल्यात, शासनाच्या आदेशात काढले, बरोबर आहे. शासनाने पूर्ण हे दिलेलं आहे. आमचं काम आहे त्या गावामध्ये तिथे जाणं आमचं काम. आम्ही नोटीस दिल्यानंतर आम्ही आलो नाही, लोक आम्हाला, आम्ही पूर्वी नोटीस दिल्या, आम्ही यानुसार उपस्थित झालो, तिथं मोजणी करू दिली, आम्ही करणार नाही दिली तर आमच्या आज पण आपण बोललो. आज कुठं ते हिवरेला होते ना, तुम्ही हे सांगितलं त्याच्यामध्ये नाही करायचे, आम्ही करू देणार नाही, आम्ही आलो परत. पण आम्ही जाणार नाही असं होणार नाही, आम्हाला जावं लागणार. कारण शासनाच्या आणि शासनानं आमच्यावरती जबाबदारी टाकली की ही मोजणी करून तुम्ही पुढे. आम्ही गावामध्ये गेल्यानंतर तुम्ही विरोध केला, तुमचं निवेदन घेतल्यावर आमचे लोक आले ना परत त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, हे करत असताना जर काही शेतकरी जर त्याच्यामध्ये म्हणत असतील की आमची मोजणी होऊ, बरोबर आहे, आपण तिथे सगळ्यांचा विरोध असेल, आम्ही परत कुणी जर म्हणत असेल की आम्हाला मोजणी करू द्यायची, त्याच्यासाठी आम्ही तिथे सिम्बॉलिक याच्यामध्ये दावा की उद्या हे जे आहेत लक्षात घ्या, भविष्यामध्ये काय याच्यातलं भूसंपादनाचा याच्या शासन स्तरावर जे काय असेल तो निर्णय घेईल याच्यामध्ये. परंतु उद्या रेकॉर्डच्या दृष्टीने आम्ही त्या गावात गेलो नाही असं होता का? आम्ही त्या ठिकाणी गेलो, लोकांनी आम्हाला विरोध केला, आम्ही रेकॉर्डवर त्याच्यामध्ये घेतो की मोजणी आमची करू दिली, आम्ही आलो परत त्याच्यामध्ये. परंतु साहेब तुमचं म्हणणं मला कळलं, प्रशासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे तुम्हाला प्रत्येक गावामध्ये जाणं आहे आणि त्या गावामध्ये त्या तारखेला आम्हाला तिथं जाणे. परंतु मला अशी विनंती करायची का त्या सगळ्या गावांनी ऑलरेडी तुम्हाला अगोदरच ठराव दिले. जिल्हा परिषद आहे की त्यांची एक सिस्टीम आहे. मी सिस्टीमची धरून वैयक्तिक आपण काय केलेलं आपण वैयक्तिक शेतकऱ्यांना नोटीस दिली, आपल्याला वैयक्तिक स्वरूपामध्ये मला नोटीस द्यायची आहे मोजणीची, तुम्ही त्यांच्या हरकती पाहिजे मागून घ्यायला नाही घेतलं. शेतकऱ्यांच्या तुम्ही जी काही हरकती त्याच्यामध्ये चांगली चर्चा झाली. आम्हाला समजतं बरोबर आहे, परंतु कसं आहे माहिती आहे का, विकास करत असताना थोडंसं आपल्याला हे जे बोलले ना, तुम्ही जे म्हणता विकास करायला पाहिजे, बरोबर, पण शेतकऱ्याच्या विकासाचा कधी सरकारने विचार केलाय का? शेतकऱ्याचा विकास कधी होऊ शकतो? जेव्हा हमी भाव देईल, जेव्हा दुधाला FRP देईल, जेव्हा रस्ते चांगले होतील तेव्हाच होईल. जोपर्यंत शासन जर शेतकऱ्याचं जर म्हणणं जर ऐकत नसेल तर आम्ही कशाला शासनाचं म्हणणं ऐकायचं? शासन वेगळं नाही, शासन आपलंच आहे. यांच्या मुद्द्यावर बोलतो, थोडासा हा रेल्वेचा मुद्दा सोडून तुम्ही आम्हाला आज वेळ दिला. शेतकरी अरे चहा पिऊ आपण बसा खाली, चहा पिऊ बसा. नाही चहा घ्या बसा. बसतो ना. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेच्या सर्व शेतकरी बांधवाच्या वतीनं कृती समितीच्या जिल्हाध्यक्ष या नात्याने त्या ठिकाणी मी विनंती करतो. त्या ठिकाणी मी माझ्या जबाबदारी दिली, त्या जबाबदारीनं मी या ठिकाणी आपणास विनंती करतो. या ठिकाणी जोपर्यंत या विभागाचे खासदार असतील, आता मी सर्व आमदार, ज्यावेळेस आम्हाला आमचा फायदा कसा आहे रेल्वे,
सर्व आमच्या गोष्टी नाही आपण करू चर्चा होत. जोपर्यंत लोक मोबदल्यावर कुठलीही चर्चा होत नाही. कुठलीही आम्हाला या ठिकाणी मोबदल्यावर जर प्रशासनाला इथून पुढे चर्चा करायची असेल आम्हाला बोलू नका. आम्ही आमच्या बागायती जमीन रेल्वेसाठी देणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे आणि त्याचं निवेदन देण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी शेतकऱ्याचे आज सगळे आमच्या रेल्वे कृती समितीतील लोक या ठिकाणी शेतकरी आले नाही. अगदी आम्ही 2-3 लोक बरं झालं उत्तर दिलं. शांतपणे आपली चर्चा झाली जायच्या. तुम्ही आम्हाला वेळ दिला धन्यवाद. 2 मिनिटं बसा 2 मिनिटं बसा चहा घेऊ. आणि काल साहेब तुम्ही जसं वेळ दिलता ना व आडे फाट्याला तुम्ही यायला नाही नाही पाहिजे. आपलं कधी शनिवारी आपलं बोलणं झालं वाणी साहेब सर आपल्या सरकारने सांगितलं मी प्रांत साहेबांशी बोललो प्रांत साहेब आलेपाट्यावर येणार आहे हे कॅमेरा कुठे सांगितलं हे कॅमेरा कुठे माझं सांगितलं? पेपरला स्टेटमेंट आहे आजच्या का उद्या साहेब प्रांत साहेब आणि आज मी नाही, नाही, एक लक्षात घ्या आता याच्यामध्ये सुद्धा आपलं हे बोलणं झालं कोणी मला वाटतं शिंदे साहेबांनी केलं तुमच्याशी फोनवर बोलणं झालं ना साहेब. काय होतंय? नाही नाही ऐका त्याच्यामध्ये काय होतं माहिती का आता इथे जी शांतपणे आपली चर्चा झाली की तुम्हाला माहिती आहे निर्णय घेणारं शासन स्तरावर तुमच्या भावना मला कळल्या तुम्ही सांगू पोहोचू शकेल बरोबर आहे आणि ऐका हा एका गावाचा प्रश्न नाही सार्वजनिक प्रश्न आहे. मी कधी जर बुवा एका कुटुंबातला काही प्रश्न असेल तर आपण कुटुंबाला सांगू शकतो. हा अनेक गावांचा प्रश्न आहे. सगळ्यांनी आपलं स्पष्ट शब्दात बोलणं झालं होतं फोनवर त्याच्यामध्ये साहेब, तुमचं बरोबर आहे, पण विश्वासघात नाही विचारा माझं स्पष्ट बोलणं झालेलं आहे. आणि एक लक्षात घ्या दुसरी गोष्ट आता सुद्धा मी तुम्हाला तेच म्हटलं की टाईम काय 2-2.5 दिला अर्धा तास मागं पुढे होईल कारण माझा केसवर्क असतो बरोबर आहे सगळं तुम्हालाच माहिती आहे माझं शेड्यूलच्या याच्यामध्ये. आता आपण ते आता मी जावळे साहेब या ठिकाणी शासनाने दखल नाही घेतली. आम्ही आंदोलन करणार आहे पण उद्याचे आंदोलन इतकी भयानक सांगितलं. तर त्या ठिकाणी माझे शेतकरी जर बेघरच होतात ते रस्त्यावर उतरून आता कालच्या त्या ठिकाणी आळे पाट्याला वाणी साहेबच्या शेतकऱ्यांनी सांगितलं होतं मी डिझेल वरतून घेऊ. मी पी.आय. साहेबांना सांगितलं पवार साहेबांना मी शेतकऱ्यांना ज्यावेळेस आंदोलन गोळा झालं त्यावेळेस सांगितलं बाबा आपण असं काही करू नका. प्रशासनाला आपल्याला हे द्यायचंय. आपली पहिलं आंदोलन हे एकदम शांततेचं असेल. उद्या जर काही आमच्या पत्रांमध्ये स्पष्ट आम्ही निवेदनांचे सांगितले उद्या जर एखाद्याने फाशी घेतली तिकडे ती जबाबदारी प्रशासनाची राहील. एखाद्याने आत्महत्या केली एक आणखी एक सांगतो त्याच्यामध्ये असं काय करायची त्याच्यामध्ये हे नाहीये आम्ही तसं लेखी दिलेलं आहे तसं निवेदन काय झालं आमचा एक माणूस अटॅक येऊन मेला. आम्ही ती बातमी वाघोले मळ्यातल्या एका शेतकऱ्याच्या आळ्यात तुम्ही चौकशी करा वाणी साहेब अटॅक येऊन मेला तुम्हाला. प्रशासन आपल्या सोबत आहे चर्चेने मार्ग निघेल. प्रशासन बरोबर आहे. तुम्ही दुसरी गोष्टी समिती आहे तुम्ही त्याचे प्रमुख आहात बरोबर आहे. तुम्ही जे काही जुने डिफिकल्टी आहेत त्या सुटू शकते लक्षात ठेवा जगामध्ये तुम्ही पर्याय शोधा. 101 प्रश्नाला उत्तर आहे फक्त एकच आहे की मार्ग काढण्याची त्याच्यामध्ये 100% साहेब बसून चर्चेतून मार्ग पर्याय काढा. पण तो मार्ग काढत असताना आहे या क्षेत्राची मोबदल्यावर चर्चा करू नये. आम्ही कुठं म्हणतो असं काम करत आहे. तुमच्या म्हणण्याची नोंद घेतली. पत्रकारांनी बातमी अशी केली का शिरोळे साहेबांनी सांगितलं का आम्ही सगळ्यांना मोबदल्याची माहिती दिली. सकाळी ऐका ना 1 मिनिट माझं बोलणं तिथं बातमी अशी झाली का शिरोळे ऐका ना सर 1च मिनिट आणि शिरोळे साहेबांनी काही वाईटही दिली नाही आणि कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मोबदल्यावर बोलले अशी सकाळला बातमी आली. मला युवराज शेतकऱ्यांनी घेराव घातला ही परिस्थिती युवराजच्या शेतकरी म्हणले तुम्हाला अध्यक्षपद दिलं म्हणजे तुम्ही काही मोबदल्यावर बोलायला निघले का म्हणजे ही परिस्थिती अशी होती. त्यामुळं मी काय म्हणत होतो का जाहीर सगळ्या शेतकऱ्यांनी कुठलाही गडबड गोंधळ होणार नाही. पोलीस प्रशासनातले आपले लोक आपल्या बरोबर राहतील आपण शेतकऱ्यांना समजून विषय काढला म्हणून 1 मिनिट सांगतो त्याच्यामध्ये मोबदला हा जो विषय आहे ना जोपर्यंत आपली मेजरमेंट होत नाही त्याच्यामध्ये कोणाची जरी तोपर्यंत काहीच नाही करू शकत. कागद बाजूने तरीच 50-100 असे 2 किलोमीटरनी नाही सर्व द्या पण जर शेतकरी म्हणतात द्यायचीच नाही तर मला म्हणतात तुम्ही मोबदल्याचं बोललेच कशी शेतकऱ्याची भूमिका काय आहे जर द्यायचीच नाही तर भाऊ म्हटलं मी मोबदल्याचा विषय नाही काढला ते सकाळचे पत्रकार आहे कनसे सर त्यांना फोन लावला म्हटलं कनसे साहेब का मोबदल्याविषयी कधी बोललो तुम्ही स्पीकरवर ऐकलं सगळ्यांनी एवढे ते म्हटले मोबदल्याचा विषयच नाही निघाला मी त्यात टाकून दिलं म्हटलं असं नका टाकू. शिरोळे साहेब तुम्ही होते तुम्हाला विचारलं कधी तुम्ही माहिती दिली मोबदल्याची
विषय नाही त्याच्यामध्ये. आपण म्हणजे लोकांच्या बाहेर जरी समजलं आपले तर ठराविक मंडळी साहेब असो लोक वेगळ्या दिवशी बाहेर असो जसे ऐका एका खासदाराला दुसरा खासदार विरोधक असतो तसे आम्ही काम करतो आम्हाला बाहेर विरोधक नाही. ते वेगळ्या दिवशी करतात नाही, नाही, एक लक्षात घ्या. ज्याची जमीन जात नाही ना सर. नाही, नाही, हे द्या सेटलमेंट करून परत साहेब हा धोका मोठा. जे आहे ना ते उघड्यावर काय सगळ्या शेतकऱ्यांनी तुम्ही हा विषय काढला याची जमीन जात नाही तो म्हणतो की रेल्वे लगेच झाली पाहिजे, बरोबर. दुसरी गोष्ट म्हणून मी तुम्हाला पहिलेच बोलताना म्हणे तुम्ही म्हणे मी पालता गावचे सगळे सरपंच म्हटलं तसे नव्हतं. आणि त्याची जमीन जात नसेल त्याला काही इंटरेस्ट नसतो, बरोबर. तुमच्या ज्यांच्या आहेत त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा होणं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. ज्याची जमीन जात नाही त्याला काय म्हणणार सगळेच म्हणतात अरे झाली पाहिजे. तो स्वीकारला ना त्यांचं जबाबदार राहणार. नाही. आणि विश्वास आहे पण मीडियाने जर चुकीची बातमी बाहेर मीडियाला तो कोणी सांगू शकत एका बातमीदाराने एखाद्या एखाद्या बातमीदाराने त्यांच्या ऐकण्यात फसगत झाली असेल तो त्या दोघांचा विषय आहे. नाही एखाद्या बातमीदाराने तुमचं बोलणं चुकीचं ऐकलं असेल तो तुमच्या दोघांतला विषय आहे. फोनवर नाही ऐका ना सर मावारी साहेब मी तुम्हाला नाही बोललो त्यांनी आळेफाट्याच्या बात्मीचं कव्हरेज तसं केलंय ते पण आपलीच माणसं आहेत. आपण असं- हे तर बोलता नाही ना मीडिया समोर आहे ना. आमचा हेतू शुभ आहे ना. प्रत्येकाने काय बोलावं काय त्यांनी सुद्धा कोणी काही असं जाणीवपूर्वक नाही घेतलं. ते आपला तुम्हाला माहिती आहे 5:30 झाले पाठव बाबा लवकर असं त्यांचे विषय असतात त्याच्यामुळे. त्याच्यामुळे एखाद्या हे आणि त्यांनी 100 बातम्या आपल्या चांगल्या मला प्रकारे- पण साहेब नाही नाही आणखीन एक सांगतो त्याच्यामध्ये तुम्हाला काही आम्ही दोष द्यायचे किंवा हे करायचं पण काही काम नाही. नाही पण साहेब आम्ही जर जबाबदारी घेत असेल कुठलाही अनुचित प्रकार होणार नाही किंवा काहीच होणार नाही तर तुम्हाला सगळ्या शेतकऱ्यांसमोर यायला किंवा त्यांच्याशी चर्चा करायला नाही, तुम्हाला- कसं होतं आम्ही सगळे विषय आता मी विश्वास आहे. लक्षात ठेवा आपण जेव्हा एखाद्या गोष्टीला मार्ग काढायचा असतो साधक चर्चा करायची असते. हे कसं आहे आता हा पत्रकाराचं म्हणला हे ना आम म्हणला तुम्ही जाम ऐकलं झालं की नाही भांडण. पण ते हे जेवढे येतील ना माझे इमोशन्स घेऊन येणार नाही बाबांचे इमोशन्स घेऊन येणार नाही. त्यावेळेस आपल्याला ती मला सांगितलं की एखादी गोष्ट त्यांच्याकडे आहे. आपण एवढ्या लहान गोष्टीला हे करतो का? आणि जास्त लोक आले ना तो विषय थोडासा शेवटतो. विषय भरकटला. एवढाच विषय आहे त्याच्या. आज घ्यायला सांगा आज आपण 5-7 जण 10 जण तुम्ही आले व्यवस्थित आपल्याला चर्चा झाली त्या याच्यामध्ये म्हणजे आपण त्याच्यात किटकोण टाकलो फक्त बागायती जमिनीला विरोध आहे बाबा बाकी याला वेगवेगळा विरोध नाही. म्हणजे हे कुठेतरी आपल्याला हे मोठं होत आहे ना त्याच्यात. ही जी प्रोसेस आहे ना ही ट्रान्झिटरी आहे म्हणजे ही बदलत जाणार आहे. आणि म्हणजे आपण म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवा. आपलं म्हणणं नाही त्याकडे गेले मला समजलं पाहिजे सगळं की व्यवस्थित सगळे या साहेबांना घ्या. हांडे साहेब तुम्ही थोडं मागे सारखा साहेबांनी एवढे. थँक्यू. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.